जल्दी से जल्दी आने वाला प्रभु यीशु मसीह की अति पवित्र नाम में सब पवित्र लोगों में सलाम देता हूँ। लवकरात लवकर येणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावामध्ये सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। हमारा प्रभु जल्दी आएगा आपला प्रभू लवकर येणार और आहे हमें ये विचार करना चाहिए कि प्रभु आज आएगा, आणि आपण हा विचार करायला पाहिजे की प्रभू आज येणार आहे। क्योंकि उस प्रकार का एक सच्चा तैयारी प्रभु के लोगों में चाहिए। आणि अशा प्रकारची खरी तयारी प्रभूच्या लोकांमध्ये असायला पाहिजे। प्रेम उधार पाया इतना काफी नहीं, आणि तारण प्राप्त झालं एवढं पुरेसं नाही। हमें उधार पाने के बाद में हमें मसीह में बढ़ना है। आणि तारण प्राप्त झाल्यानंतर ख्रिस्तामध्ये आपल्याला दररोज वाढायचंय। पिछला मंगलवार को हम लोगों ने मसीह में बढ़ोतरी के विषय में हम सुन रहा था आणि मागच्या मंगळवारी ख्रिस्तामध्ये वाढण्यासंबंधाने आपण ऐकलं होतं। और बुधवार को तंगचंद ब्रदर प्रभु का दास आकर के बहुत अच्छा भजन सुनाया। आणि बुधवारच्या दिवशी तंगाचंद ब्रदर प्रभूचा दास येऊन खूप चांगल्या प्रकारे वचन सांगितलं। प्रभु हमें कितना प्यार करता है आणि प्रभू आपल्यावर किती प्रेम करतो। Praise the Lord. प्रेज द लॉर्ड। है ना, हम प्रभु का संतान कहलाता है। आणि आपण प्रभूचे पुत्र म्हटल्या जातो। प्रभु हरेक लोगों का अवस्था जान करके प्रोत्साहन देता है। आणि प्रभु प्रत्येकाच्या जीवनाची अवस्था जाणून प्रत्येकाला प्रोत्साहन देतो। तो हम प्रभु का संतान है तो हम प्रभु में बढ़ना चाहिए। आणि आपण प्रभूचे पुत्र आहेत, आपण प्रभूमध्ये वाढायला पाहिजे। बढ़ने के अवस्था के बारे में 4 बात हम लोगों ने ध्यान किया था। आणि वाढण्याच्या ज्या अवस्था आहेत त्याच्या संबंधाने 4 गोष्टी आपण पाहिल्या होत्या। कितने लोगों को याद है? आणि किती लोकांना ती ठाऊक आहे? मैं आपको पूछते हुए समय पार नहीं नष्ट करना नहीं चाहता। आणि तुम्हाला विचारून वेळ वाया नाही घालू इच्छित। क्योंकि पूछते रहेगा तो आप में से कई लोगों के पास नोटबुक है, नोटबुक में रहेगा तो भी मतलब फायदा नहीं हमारे जीवन में लाना है। आणि तुमच्या वहीमध्ये काही लोकांच्या लिहिलेलं आहे, पण फक्त वहीमध्ये लिहून त्याचा उपयोग नाही, ते आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायला पाहिजे। नोटबुक में लिखो वो बहुत अच्छी बात है, आणि तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहून घ्या, ते खूप चांगलं आहे, लेकिन वापस उसको मनन करना है। आणि मग त्याच्यानंतर पुन्हा त्याला मनन करायचं आहे। हमने ये देखा था कि हम जब एक बच्चे के 9th जन्म हुआ है तो हमें बढ़ने के लिए वजन रूपी दूध पीना चाहिए, वजन रूपी खाना खाना चाहिए। आणि आपला जन्म जर एका बालकाप्रमाणे झालेला आहे तर आपल्या वाढ होण्याकरता आपल्याला वचनरूपी दूध प्यायचं आहे आणि वचनरूपी अन्न सुद्धा सेवन करायचं आहे। और दूसरा बात हमने ये बात देखा था, जो लोग आत्मिक में बढ़ गया है तो वो प्रभु के साथ सहकर्मी बन जाता। आणि आत्मिक जीवनामध्ये ज्यांची वाढ झालेली आहे ते ख्रिस्तासोबत त्याचे सहकर्मी होतात। हुकुमान में सारा सृष्टि को बनाने के लिए प्रभु ने किसी को साथ में लिया नहीं। आणि आपण पाहतो की देवाने ज्या वेळेला या संबंध जगाची निर्मिती केली त्या वेळेला कोणाला सोबत घेतलं नाही, परंतु प्रभु मंडली तैयार करने के लिए कुछ लोगों को अपने साथ सहकर्मी होकर के चुनता है। ये पदवी से बड़ा पदवी अभी ये दुनिया की यात्रा में मिलने वाला है नहीं। आणि ज्या वेळेला प्रभू मंडळी तयार करतो त्या वेळेला त्याच्या सोबत काही लोकांना आपल्या सोबत तो घेतो। याच्यापेक्षा मोठं पद आपल्याला दुसरं काही राहू शकत नाही की आपण ख्रिस्ताचे सहकर्मी आहोत। मतलब जैसे हम प्रभु में बढ़ना चाहिए और बढ़ोतरी हो जाएगा तो प्रभु हमें सिर्फ बढ़ोतरी में नहीं विश्वास योग्य रहना, तब प्रभु हमें अपने साथ सहकर्मी होकर के चुने। आणि आपण आपल्या वाढीमध्ये विश्वास योग्य राहिला पाहिजे, त्याच वेळेला प्रभू आपल्याला त्याचे सहकर्मी बनवेल। और हम तीसरा बात ये देखा था, आणि तिसरी गोष्ट आपण हे पाहिली होती, जो बढ़ना चाहता है वो कभी भी प्रभु को छोड़कर नहीं जाए। आणि ज्याला कोणाला वाढण्याची इच्छा आहे तो कधीही प्रभूला सोडून जाणार नाही। Praise the Lord. Praise the Lord. कई लोग प्रभु को छोड़कर जाता है, आणि काही लोक प्रभूला सोडून जातात। वो लोगों को देखता है कि बस बहुत हो गया, आणि मग त्यांना असं वाटतं आता खूप झालं। बहुत दुखदायक बात है। आणि प्रेरणा खूप दुःखदायक गोष्ट आहे। को छोड़कर जा रहे के बाद में बढ़ने का सवाल नहीं, आणि प्रभूला सोडून गेल्यानंतर मग वाढण्याचा प्रश्नच नाही। है ना। कई बार लोग एक झूठा तसल्ली में आता है। आणि काही लोक खोटाची मनाची गैरसमजूत करून घेतात। प्रभु के संगति को कभी भी लापरवाही ना करें। आणि प्रभूची जी सहभागिता आहे त्याला कधीही निष्काळजीपणा करू नका। मैंने कई बार बोला, मंडली बोलेगा तो प्रभु का शरीर है। आणि मंडळी म्हटलं म्हणजे प्रभूचं शरीर आहे। शरीर से अलग रहने का अर्थ आणि शरीरापासून वेगळं राहणं याचा अर्थ मृत्यू है, मरण आहे। मृत्यू है, मरण आहे। है ना। आपका हाथ कितना भी ताकतवान है, आणि तुमचा हात कितीही सामर्थ्य असू द्या, उसको काट कर अलग करो, आणि त्याला कापून वेगळं करा, कोई काम का है आणि ते काही उपयोगाचं आहे का? नहीं प्रिय, वो उसका मृत्यू है। नाही प्राण ते एक निर्जीव अवस्थेमध्ये आहे वो सड़ जाएगा आणि ते सोडून जाईल। वो प्रभु का कुछ भी बात नहीं मान सकता। आणि प्रभूच्या काही कुठल्या आज्ञेचं तो पालन नाही करू शकत। प्रभु में बिना रहते बिना वो काम नहीं हो सकता। आणि प्रभूमध्ये न राहता आपण प्रभूसाठी उपयोगी नाही होऊ शकत। और मतलब 4वां बात हमने देखा, आणि चौथी गोष्ट आपण ही पाहिली, मतलब हम जो भी बढ़ने के लिए प्रभु देने वाला वचन को हम ध्यान से सुन करके अमल करने नहीं देगा शत्रु।
आणि जो शत्रू जो आहे ते प्रभू आपल्याला वाढण्याकरता देणारं जे वचन आहे ते लक्ष देऊन त्याच्या अनुसार चालण्याकरता तो आपल्याला अडथळे निर्माण करेल वो कहीं ना कहीं रुकावट करेगा। आणि काही ना काही अडथळे निर्माण करेल। भाइयों, हमें बढ़ने के लिए प्रभु ने क्या नहीं किया। आणि प्रियांनो, आपल्याला वाढण्याकरता प्रभूने काय नाही केलं। पहली बात, आज 5वां बात क्या है कि प्रभु ने हमें बढ़ने के लिए पहली बात हमें प्रभु ने अपने पुत्र को दिया। आणि सगळ्यात पहिली गोष्ट, आपल्याला प्रभूमध्ये वाढण्याकरता प्रभूने आपल्याला त्याचा पुत्र दिला। और मानव पुत्र को पाने के बाद आणि पुत्राला प्राप्त केल्यानंतर हमारा काम क्या मालूम है? आपलं काम काय आहे माहिती का? रोज हमें पुत्र को जीतना है। आणि दररोज आपल्याला पुत्राला जिंकायचंय। ये सब बात लोगों को इतना समझ भी नहीं आएगा। आणि ही सगळी गोष्ट लोकांना असं काही समजणार नाही। पुत्र को पाने के बाद में फिर क्या जीतना? आणि मग पुत्राला प्राप्त केल्यानंतर मग त्याला काय जिंकायचं? बहुत बड़ी बात है, आणि मोठी गोष्ट आहे, है ना। अभी ये बात अगर आप सही रीति में नहीं समझेगा तो अपना आत्मीय जीवन में प्रभु जैसे चाहता है वो बढ़ोतरी नहीं होगा। आणि ही गोष्ट योग्य रीतीने जर तुम्ही समजून घेतली नाही तर मग आत्मिक जीवनामध्ये जसं वाढायला पाहिजे तसं वाढणार नाही। पुत्र को जीतने के लिए, पुत्र को प्राप्त करने के लिए हमें दाम देना पड़ेगा। आणि पुत्राला जिंकण्याकरता आपल्याला मोल द्यावं लागेल। मतलब उधार पाने के बाद नहीं, आणि तारण प्राप्त होण्याची गोष्ट नाही म्हणत, वो तो मुफ्त में मिल गया। आणि ते तर फुकट भेटलं। कई बार बोलने वाले शब्द को लोग ठीक से नहीं समझता। आणि पुष्कळ वेळा सांगितलेलं जे वचन आहे ते योग्य प्रकारे लोक समजून घेत नाही। मतलब हमें प्रभु को हर रोज प्रभु को प्राप्त करने के लिए हमें दाम देना पड़ेगा, मुफ्त में नहीं मिलेगा। आणि दररोज प्रभूला प्राप्त करण्याकरता आपल्याला काही मोल द्यावं लागेल, ते आपल्याला फुकट भेटणार नाही। और प्रभु को जीतने के लिए हमें मसीह की सच्चा ज्ञान चाहिए। आणि ख्रिस्ताला जिंकण्याकरता ख्रिस्ताचं खरं ज्ञान असलं पाहिजे। आप बहुत ध्यान से पढ़ना, खूप लक्ष देऊन वाचा। फिलिपियों का पत्र उसका 3रा अध्याय, फिलिपकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय, उसका 7 से 11 तक का वचन। त्याचं 7 ते 11 वचन। परंतु जो बातें मेरे लाभ की थी उन्हीं को मैंने मसीह के कारण हानि समझ लिया है, वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण सब बातों को हानि समझता हूँ, जिसके कारण मैंने सब वस्तुओं की हानि उठाई और उन्हें कूड़ा समझता हूँ, जिससे मैं मसीह को प्राप्त करूँ और उसमें पाया जाऊँ, न कि अपनी उस धार्मिकता के साथ जो व्यवस्था से है, वरन उस धार्मिकता के साथ जो मसीह पर विश्वास करने के कारण है और परमेश्वर की ओर से विश्वास करने पर मिलती है, ताकि मैं उसको और उसके मृत्युंजय की सामर्थ को और उसके साथ दुखों में सहभागी होने के मर्म को जानूं और उसकी मृत्यु की समानता को प्राप्त करूं, कि मैं किसी भी रीति से मरे होने से जी उठने के पद तक पहुंचूं। आप लोग इसको पढ़ा? आणि तुम्ही हे वाचलं का? यहाँ पर दाम देने वाला मतलब 7 बातें, आणि या ठिकाणी मोल देणाऱ्या 7 गोष्टी आहेत। ये कौन समझेगा? आणि हे कोण समजेल? जिसको मसीह का सच्चा ज्ञान है। आणि ज्याला खरं ख्रिस्ताचं ज्ञान आहे। बहुत अनमोल बात है आणि खूप अनमोल गोष्ट आहे। पहली बात, पहिली गोष्ट, मानव प्रभु का वचन में उसका 9 वचन में लिखा है, आणि त्याच्या 9 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, मुझे मसीह को जीतना है। आणि मला ख्रिस्ताला प्राप्त करायचंय। मसीह को जीतने के लिए हमें मतलब उसके लिए कदम बढ़ाना है। आणि ख्रिस्ताला प्राप्त करण्याकरता आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय। दूसरा क्या बोलता है? आणि दुसरं काय म्हटलेलं आहे? मतलब उसका 10 वचन में मैं उसमें पाया जाऊं, आणि मी त्याच्यामध्ये आढळावं, त्याच्यामध्ये सापडावं। मसीह में पाया जाना एक बड़ा एक मूल्य देने वाला बात है। आणि ख्रिस्तामध्ये सापडणं एक मूल्यवान गोष्ट आहे। तीसरा बात क्या है कि मैं उसकी मृत्यू की अनुरूप बनूं। आणि तिसरी गोष्ट आहे की त्याच्या मरणाच्या समानतेमध्ये मी व्हावं। Praise the Lord. प्रभु यीशु मसीह की मृत्यु के अनुरूप बनने के लिए कौन चाहेंगे? आणि ख्रिस्ताच्या मरणाच्या समानतेमध्ये होण्याची कोणाची इच्छा राहील? उसका मृत्यु कितना भयानक मृत्यु है। आणि वधस्तंभाचं मरण केवढं भयंकर असं मरण आहे। उसकी समानता को प्राप्त करने के लिए एक व्यक्ती चाहने का अर्थ वो कितना मूल्य देने के लिए तैयार होना चाहिए। आणि त्या प्रकारच्या समानतेचं मरण येण्याकरता त्या व्यक्तीने कितीतरी किंमत मोजावी लागेल, कितना त्याग चाहिए, आणि कितीतरी त्याग करावा लागेल, कितना धीरज चाहिए, आणि किती धैर्य असलं पाहिजे, कितना बड़ा मूल्य चुकाना है, वो बात को समझना पड़ेगा। आणि केवढं मोठं मोल द्यायचं आहे या गोष्टीला समजायचंय। और चारवा बात क्या है? आणि चौथी गोष्ट काय आहे? कि मृत्यु में मैं अनुरूप बनूं, आणि त्याच्या मरणाच्या समानतेमध्ये मी व्हावं। उस 10 वचन में ही है, त्याच्या 10 वचनामध्ये आहे, उसकी मृत्यु की समानता में बनूं।
आणि त्याच्या मरणाच्या समानतेमध्ये मी व्हावं. मतलब उस मृत्यु की समानता में बनने के लिए कितना भयंकर खाई में उतरना पड़ेगा फिर। आणि मग त्या मरणाच्या समानतेमध्ये होण्याकरता किती खोल दरीमध्ये उतरावं लागेल. है प्रभु के लिए, प्रभु ने जो मरा हुआ ऐसा मृत्यु भी आएगा तो मैं बहुत आनंद के साथ उसको उड़ाऊंगा करके कितने लोगों ने निर्णय। आणि प्रभू ज्या प्रकारे मेला त्या प्रकारचं मरण जर मला आलं तर ते मी खूप आनंदासह उचलेल असं किती लोक निर्णय घेतील. आपको मालूम है जब प्रभु की आत्मा पाए हुए लोगों में ये निर्णय रहता है, आणि देवाच्या आत्मा प्राप्त झालेल्या लोकांमध्ये हा निर्णय राहतो. है ना। जिस समय में प्रभु की आत्मा नहीं मिला था उस समय में पत्रोस ने प्रभु यीशु मसीह को इनकारा। आणि मग ज्या वेळेला देवाचा आत्मा मिळालेला नव्हता त्या वेळेला पेत्राने प्रभु येशू ख्रिस्ताला नाकारलं. परंतु जब पेंतुकोस्त के दिन में प्रभु की आत्मा आया, आणि पेंतिकोसच्या दिवसामध्ये ज्या वेळेला प्रभूचा आत्मा आला उस आत्मा पाया हुआ पत्रोस फिर प्रभु को इनकारा नहीं करता। आणि मग आत्मा प्राप्त झालेला पेत्राने मग प्रभूला कधी नाकारलं नाही. प्रभु के लिए कितना भी कष्ट सहने के लिए तैयार हो गया। आणि मग प्रभू करता कितीही कष्ट सहन करायला तो तयार झाला. अभी हम थोड़ी देर पहले प्रभु मैच के समय में प्रेरितों 5 अध्याय का 41 वचन में हमने पढ़ा था। आणि प्रभू मेजाच्या वेळेला प्रेषितांची कृत्य त्याचा 5 अध्याय त्याचे 41 वचनात आपण पाहिलं होतं. वे लोग निंदा सहना, प्रभु के लिए निंदा सहना, कष्ट सहना वो एक योग्य समझा। आणि मग प्रभू करता निंदा कष्ट सहन करणं हे त्यांना खूप अभिमान वाटला. और इतना ही नहीं, एवढंच नाही, जब चरित्र बताता है आणि इतिहास असं सांगतो कि पत्रोस को जब सूली की मृत्यु दिया गया, आणि पेत्राला ज्या वेळेला वधस्तंभावर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आखिरी अभिलाषा पूछा आणि त्याची शेवटची इच्छा विचारली तो उसने क्या बोला मालूम आणि है? त्या वेळेला त्याने काय सांगितलं माहित आहे का? वो बोला मैं मेरा गुरु के जैसा सीधा मला सूली पर लटकाए जाने का योग्य नहीं, आणि मी माझ्या गुरुप्रमाणे सरळ वधस्तंभावर टाकण्याकरता योग्य नाहीये, इसलिए मुझे उल्टा लटका दो और मार दो बोला। आणि मला उलट त्या वधस्तंभावर लटका आणि मारून टाका. आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे का? है ना। इतना भारी रीति में भी मृत्यु सहने के लिए पत्रोस तैयार हो गया, आणि कितीही भयंकर रीतीने मरण सहन करायला पेत्र तैयार झाला उसका प्रेम निवेश किया, आणि देवाच्या ख्रिस्ताच्या प्रीतीने त्याला आवरून धरलं उसका मृत्यू के अनुरूप है ना। आणि त्याच्या मरणाच्या समानतेमध्ये झाला. प्रियो, प्रभु के चेले लोग सब लोग उसी आत्मा में चलते हुए मतलब मसीह को प्राप्त करने के लिए और मसीह में उन्नति पाने के लिए उन्होंने अपने प्राण को अप्रिय जान करके अपने आप को प्रभु के लिए दे दिया। आणि सर्व शिष्य लोक त्याच्या मरणाच्या समानतेमध्ये होण्याकरता त्याने आपल्या स्वतःला झोकून टाकलं आणि मग त्याने ख्रिस्ताला प्राप्त करण्याकरता दररोज त्याच्या प्रितार्थ कष्ट सहन करत गेले. और वो 5वां बात बोलता है, आणि तो 5वी गोष्ट म्हणतो, मैं उसकी पुनरुत्थान, वही 10 वचन में है, पुनरुत्थान का सामर्थ को जानूं। आणि त्याच्या पुनरुत्थानाच्या सामर्थ्याला मी जाणावं. और 6वां बात वो बोलता है कि उसकी कष्टों में सहभागी बनूं। आणि 6वी गोष्ट म्हणतो त्याच्या कष्टाचे मी सहभागी व्हावं. और 7वां बात बोलता है किसी भी प्रकार में मरे हुए में से मैं पुनरुत्थान पाऊं। आणि 7वी गोष्ट असं म्हणतो की जेणेकरून कसंही करून मी मेलेल्यातून पुनरुत्थान प्राप्त करावं. ये कोई हल्की बात नहीं, आणि ही काही साधारण गोष्ट नाही. ये कब ये कर सकता आणि हे केव्हा करू शकतो? है ना, मसीह की ज्ञान की उत्तमता के कारण। आणि ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या उत्तमतेमुळे. है ना, वो बात उसका 8 वचन वापस एक बार पढ़ना, 3:8। फिलिपकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 8 वचन. वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण मतलब यीशु मसीह की पहचान की उत्तमता, प्रभु यीशु मसीह की उस सच्चा ज्ञान मिलने के बाद ही ये सब कदम में हम आगे बढ़ सकता है। आणि ख्रिस्ताचं ते ज्ञान मिळाल्यानंतरच आपण पुढे पाऊल टाकू शकतो. प्रियो, इसलिए पत्रोस भी बोलता है, आणि म्हणून पेत्र सुद्धा म्हणतो, दूसरा पत्रोस उसका 3 अध्याय उसकी 18 वचन में, दुसरे पेत्र 3 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये, हमारे प्रभु और उद्धारकर्ता यीशु मसीह के अनुग्रह और पहचान में बढ़ते जाओ। देखा, यीशु मसीह की अनुग्रह में और पहचान में बढ़ते जाओ। आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये आणि ज्ञानामध्ये वाढत जा. प्रियो, अनुग्रह के द्वारा उधार पाए हुए लोग रोज प्रभु में, उसकी अनुग्रह में, उसकी ज्ञान में बढ़ना, ये प्रभु की इच्छा है। आणि कृपेद्वारे तारण प्राप्त केलेल्या लोकांनी दररोज त्याच्या ज्ञानामध्ये वाढायचं आहे. आज मला हमने देखा, जो भी उधार पाया उनको जीवित आशा रहता है। आणि ज्याचं कुणाचं तारण झालेलं आहे त्याला जिवंत आशा राहते. क्या वो आशा? आणि ती आशा काय आहे? हमारे प्रभु आएगा, आपला प्रभू येईल. है ना। कितने लोगों को आशा है? आमेन. प्रेज द लॉर्ड। Praise Praise the the Lord. Lord. है ना, जो भी प्रभु यीशु मसीह में है उनको प्रभु के आगमन की आशा है। आणि जे कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे त्याला ख्रिस्ताच्या आगमनाची आशा आहे. वो लोग उस आशा के साथ प्रभु के आगमन की इंतजार में रहता है। आणि ते लोक त्या आशेसह प्रभूच्या आगमनाची वाट पाहत राहतात. आज आपके जीवन में कितने लोग सच्चा दिल से बोल सकता है कि मेरा और कोई इंतजार नहीं, मैं प्रभु यीशु मसीह की आगमन की इंतजार में हूं करके कितने लोग बोल पाएंगे? आणि किती लोक असं सांगू शकतील की आज मी दुसऱ्या कुठल्या
गोष्टीची वाट नाही पाहत आहे, तो फक्त प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत आहे. तो बोले कोणी म्हणेल का तीतुस का पत्री, तीताला पत्र उसका दूसरा अध्याय, त्याचा दुसरा अध्याय, उसका 11 से 14 तक के वचन में, त्याचा 11 ते 14 वचनामध्ये, क्योंकि परमेश्वर का वह अनुग्रह प्रकट है हाँ। जो सब मनुष्य के उद्धार का कारण है हाँ। और हमें चेतावनी देता है कि हम अभक्ति और सांसारिक अभिलाषा से मन स्थिर कर देखो जो भी अनुग्रह से उद्धार पाए हुए लोगों का बारे में यहाँ पर पौलुस बोलता है, प्रभु की आगमन की बात जो होने वाले लोग क्या करना चाहिए? अभी जो पढ़ा हुआ शब्द पढ़ रहा, और हमें चेतावनी देता है हाँ। कि हम अभक्ति। देखो आज ये अंत समय का एक बड़ा बुरी हालत क्या है, भक्ति का वेश धरता है पर तो उसका शक्ति को छोड़ देता, अभक्त है, सच्चा भक्त नहीं. आणि शेवटल्या काळाचं चिन्ह काय आहे की लोक जे आहे ते अभक्त आहे प्रियो, उस अभक्ति को त्यज कर आणि आपली जी अभक्ती ती सोडून और संसार की अभिलाषा से अभिलाषा से मन फिर कर, संसार की अभिलाषा से मन फिर कर इस युग में संयम हाँ। और धर्म हाँ, देखा संयम और धर्म, और भक्ति से जीवन बिताए. देखा हमारा इस छोटा सा जीवन में हमें कैसा जीवन बिताते हुए प्रभु की आगमन की बात जो होना चाहिए करके यहाँ पर ईतोस को लिखते हुए प्रभु का दास प्रेषित पौलुस समझाता है. आणि या छोट्याशा जीवनामध्ये आपण कशा प्रकारे जीवन जगायला पाहिजे हे प्रभूचा दास या ठिकाणी तिथाला समजून सांगत आहे. और आगे और उस धन्य आशा की हाँ। अर्थात अपने महान परमेश्वर हाँ। और उद्धारकर्ता यीशु मसीह की हाँ। महिमा के प्रकट होने की बात जोते रहे. हाँ, देखा मतलब प्रभु की उस महिमा की आगमन की बात जोते रहे. आणि गौरवाने आपला प्रभू जो येणार आहे त्या गौरवयुक्त प्रभूच्या आगमनाची वाट पाहत राहावो. प्रियो, प्रभु का लोग हमेशा प्रभु के आगमन की बात जोता है. आणि प्रभूचे लोक नेहमी प्रभूच्या आगमनाची वाट पाहत राहतात. अपना पत्रोस, अपना दूसरा पत्रोस उसका 3रा अध्याय उसका 11 से 13 तक का वचन में इस आगमन की हमें कैसे बात जो है ना उसके बारे में लिखा है. दुसरे पेत्र 3रा अध्याय 11 ते 13 वचनामध्ये लिहिलेलं आहे की आपण कशा प्रकारे प्रभूच्या आगमनाची वाट पाहायची आहे. जबकि ये सब वस्तुएं इस रीति से पिघलने वाली है हाँ। तो तुम्हें पवित्र चाल चलन तुम्हें पवित्र चाल चलन और भक्ति में कैसे मनुष्य होना चाहिए. कैसे मनुष्य होना चाहिए? भक्ति में और पवित्र चाल चलन में तुम्हें कैसा मनुष्य होना चाहिए? और आगे और परमेश्वर के उद्दीन की हाँ। बात किस रीति से जोना चाहिए. देखा परमेश्वर की आगमन का जो बात कैसा होना चाहिए, क्योंकि हम सब लोग समझता है हमारे प्रभु यीशु मसीह आएगा. आणि आपण सर्व विश्वास ठेवतो की आपला प्रभू येणार आहे. प्रियो, हम लोग मानव ये दुनिया से प्रभु का महिमा के लिए अलग केवल हो गए, कभी नहीं भूलना. आणि आपण या जगापासून वेगळे प्रभूसाठी वेगळे केलेले लोक आहोत हे कधी विसरू नका. ये जब संगति नहीं है तो फिर ये बातों में आपको कभी भी मान आशा का किरण पाने का कोई मार्ग नहीं. आणि जर संगतीमध्ये येत नाही तर मग तुमच्यामध्ये कुठल्याही प्रकारे आशेचा किरण राहू शकत नाही. कुछ ना कुछ कारण बोल करके शैतान लोगों को संगति से दूर करता है. आणि कुठलं ना कुठलं कारण सांगून सैतान लोकांना संगतीपासून दूर नेतो. प्रियो, अब वास्तव में प्रभु का आगमन की बात जो होने वाला एक जन है, आणि खरोखर प्रभूच्या आगमनाची वाट पाहणारा एक तुम्ही व्यक्ती आहात का? वो व्यक्ति का चिन्ह के रूप में अगर बताएगा तो वो व्यक्ति मतलब क्या करेगा? इब्रानियों उसका 10 अध्याय का मतलब 24 और 25 वचन, इब्रिकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 24 आणि 25 वचन. वो ध्यान से सुनना प्रियो. हाँ, और प्रेम और भले कामों में उकसाने के लिए हाँ। हम एक दूसरे की चिंता किया करें हाँ। और एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़े. हाँ, देखिए एक एक बात खड़ी बात प्रभु के लोग जितना तक हो सके एक दूसरे के साथ भलाई करेगा. आणि जेवढं शक्य आहे ते प्रभूचे लोक एक दुसऱ्या सोबत चांगलं तेच करतील और वो एक दूसरे के साथ मिल करके प्रोत्साहन देगा. आणि एकमेकांना भेटून ते प्रोत्साहन देतील. और आगे क्या लिखा आपको मालूम है? आणि पुढे काय लिहिलंय माहित आहे का? हाँ, और एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़े हाँ। जैसे कि कितनों की रीति है. देखा कैसा कुछ कुछ लोगों का रीति बन गया, मतलब उनका
एटीट्यूड हो गया, ऐसा एक उनका स्वभाव बन गया। आणि काही लोकांची चाल तशी झाली किंवा त्यांची विचारधारणा तशी झाली। कि वो लोग हमारे लिए आदर्श नहीं। प्रियानो, ते लोक आपल्या करता आदर्श नाही। प्रभु का वचन क्या कहता है उस पर गौर दो। आणि प्रभूचं वचन आपल्याला काय सांगतं त्याच्याकडे लक्ष द्या। है ना, कोई लोग लंगड़ापन चाल चलता है तो उसके पीछे मत जाओ। आणि कोणी लंगडत चालत आहे तर त्याच्याप्रमाणे तुम्ही चालू नका। उसको प्रभु कभी भी ये वचन के खिलाफ जाने वालों को प्रभु कभी सम्मान नहीं करेगा। वचनाच्या विरोधामध्ये जाणाऱ्या लोकांचा प्रभु कधी सन्मान करणार नाही। जो लोग एक भी वचन को छोड़ देगा प्रभु उसको छोड़ देगा। आणि जो कोणी एकही वचनाचा त्याग करेल प्रभु त्याचा त्याग करेल। तो आपको संदेह है क्या? आणि तुम्हाला यामध्ये काही शंका आहे का? आप शायद प्रभु में होते हुए समझ करके बहुत कुछ अच्छा काम कर रहा होगा। आणि तुम्हाला असं वाटत असेल मी प्रभू मध्ये आणि खूप काही चांगलं काम करत आहे असं वाटत असेल। लेकिन आप प्रभु की ये चेतावनियों को अच्छा समझो। आणि प्रभूचं जे शिक्षण आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्या। आपने प्रभु का आपके प्रति चाहत जाना आणि प्रभूची तुमच्या संबंधाने इच्छा काय आहे तुम्ही जाणून घेतलं। और वो वचन को अगर आपने तुच्छ किया आणि ते वचन जर तुम्ही सोडून दिलं तर आप में बहुत अच्छा खूबी है। आणि तुमच्यामध्ये खूप चांगली कामं आहे आप बहुत अच्छा व्यक्ति है। आणि तुम्ही खूप चांगले मनुष्य आहात आप बहुत मददगार है। आणि तुम्ही दुसऱ्या लोकांना खूप मदत करतात आप बहुत बाइबल पढ़ता है। आणि तुम्ही खूप बायबल वाचतात आप बहुत कुछ करता है। आणि तुम्ही खूप काही करता कष्ट सहता है प्रभु के आणि लिए। प्रभू करता कष्टही सहन करता। लेकिन ये कमी, आणि एक कमतरता ये कमी आणि एक उणीव आपको प्रभु से दूर करेगा। आणि ती प्रभू पासून तुम्हाला दूर करेल। प्रभु आप में प्रसन्न नहीं रहेगा। आणि प्रभू तुमच्यामध्ये आनंद करणार नाही। वो हमें ऐसा क्या मालक ऐसा ऐसा मत सोचना। आणि हे असं कस काय असा विचार करू नका। प्रभु का आलोचना सुनो। आणि देवाची वाणी तुम्ही प्राप्त करा। आपको मालूम है जब आखिरी किताब प्रकाशित वाक्य की किताब उसका जब 2-3 चैप्टर 7 मंडली के लिए जब संदेश देता है, बायबलचं शेवटचं पुस्तक प्रकटीकरणाचं पुस्तक याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये जे 7 मंडळ आहेत त्यांना लिहिले गेलेले जे दूत आहे उस समय में जो पहला मंडली जो है वो एफेसुस मंडली है। आणि त्यापैकी पहिली जी मंडळी आहे ती इपिस्कराची मंडळी आहे। उनको जब संदेश देता है आणि इपिस्कराच्या मंडळीला ज्या वेळेला दूत दिला जातो प्रभु ने उसका 2 से 4 वचन पढ़ी आणि त्याचं 2 ते 4 वचन वाचा। मैं तेरे काम हाँ। और तेरे परिश्रम देखो वे मंडली बहुत अच्छा काम करते हैं। आणि इपिस्कराची मंडळी खूप चांगलं काम करते। वो काम बहुत अच्छा करता है। आणि ते काम खूप चांगलं करते। प्रभु जानता है। प्रभूला ठाऊक आहे। प्रभु तारीफ करता है। आणि प्रभू त्याची प्रशंसा करतो। प्रभु बोलता है मैं तेरा काम जानता हूँ आणि प्रभू म्हणतो तुझे काम मला ठाऊक आहे और तेरा परिश्रम भी जानता हूँ, तुझे कष्ट मला ठाऊक आहे क्योंकि आपको बहुत उत्साह है। आणि तुम्हाला खूप उत्साह आहे आप बहुत हार्ड वर्क करते आणि हैं। तुम्ही खूप कठीण परिश्रम करता। प्रभु हमेशा अच्छी बातों का तारीफ करता है। आणि प्रभू नेहमी चांगल्या गोष्टीची प्रशंसा करतो। प्रभु कभी भी हमारा कमी को पगले नहीं बोलता। आणि प्रभू कधीही आपल्या उणीवा पहिले सांगत नाही। अरे हमारे में जितना अच्छा भलाई की बात है उसकी प्रशंसा करता है। आणि आपल्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याची प्रभू प्रशंसा करतो। ऐसे नहीं प्रभु हमेशा हमको डांटते रहते। असं नाही की प्रभू नेहमी आपल्याला रागवत राहतो। प्रभु का सबसे बड़ा एक गुण है प्रियम, प्रभु हमारे में एक भी अच्छा बात देखेगा तो उसका तारीफ करता है। आणि प्रभूचा एक चांगला गुण हा आहे की प्रभू आपल्यामध्ये एखादा चांगली गोष्ट पाहिली तर सगळ्यात पहिले त्याची प्रशंसा करतो। मनुष्य का गुण क्या है? आणि मनुष्याचा स्वभाव काय आहे? हजारों अच्छा गुण रहेगा वो नहीं देखेगा, एक बुरा गुण देगा सिर्फ उसका बारे में बोलते रहेगा। आणि मनुष्य काय आहे की एखाद्या व्यक्तीमध्ये 1000 चांगले गुण असले तर ते नाही बघणार, तर एक वाईट गुण असेल तर फक्त तोच त्याला दाखवत राहील। तो अच्छा गुण बिल्कुल दिखता ही नहीं। आणि चांगले जे काय गुण आहेत ते त्याला अजिबात दिसत नाही। तो मेरा प्रभु यीशु मसीह ऐसे नहीं प्रिय। आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त असा नाहीये प्रियांनो। वो हमेशा हमारा भले बातों को देखता है। आणि तो नेहमी आपल्या चांगल्या गोष्टी पाहतो। हाँ, वो बोलता है तेरा काम मैं जानता हूँ। आणि प्रभू असं म्हणतो तुझं काम मला ठाऊक आहे अच्छा काम करता है। आणि तू तुझं चांगलं काम करतो मैं तेरा परिश्रम जानता आणि तुझे परिश्रम मी पाहतो हूँ। तू बहुत अच्छा परिश्रम करता आणि तू खूप चांगले परिश्रम घेतो। है। और आगे पुढे और तेरे धीरज को जानता हूँ। देखो वो बहुत धीरजमंद है, मला इतना जल्दी थकता नहीं। आणि तो खूप सहनशील आहे, तो लवकर थकत नाही। कितना भी प्रतिकूल में चलने के लिए उसका अच्छा निर्णय है। आणि कितीही प्रतिकूल अवस्थेमध्ये चालण्याची त्याची इच्छा आहे। उनका धीरज भी तारीफ लायक है। आणि त्याची सहनशीलता पण खूप प्रशंसनीय आहे। हाँ। और यह भी हाँ। कि तू बुरे लोगों को देख नहीं सकता। हाँ, देखा बुरे लोग है करके जानेगा तो उनके साथ बिल्कुल वो संगति नहीं करता। आणि मग ज्या वेळेला तुला समजतं की हे वाईट लोक आहेत त्यांच्या सोबत तू सहभागिता नाही करत। जो व्यक्ति बुरा है, गलत उपदेश देता है,
गलत तो ये धोखा देगा इतना मालूम है तो दूर रहना। आणि मग आपल्याला जर माहित आहे की एखादा व्यक्ती चुकीचा उपदेश देतो, तो चुकीचा वागतो, चुकीच्या सवयी आहे, तर मग अशा लोकांपासून दूर राहा. अभी उसमें भी वो लोग बहुत तारीफ लायक था। आणि त्याच्यामध्ये सुद्धा ते प्रशंसनीय होते. और आगे और जो अपने आप को प्रेरित करते हैं हाँ। और है नहीं, हाँ। उन्हें तूने परख कर झूठा पाया। देखा, इसका मतलब क्या है कि वो आत्माओं को परखते थे। आणि एवढं काय की ते आत्मा पारखत असे. मेरा पहला वरना 4:1 में लिखा है कि हर एक आत्मा का प्रतिथि ना करो। पहिलं योहान 4 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये लिहिलेलं की प्रत्येक आत्म्यावर तुम्ही विश्वास ठेवू नका. वो मंडली की सब लोग आत्मा को परखने में बहुत तेज था। आणि ते लोक सगळे आत्मा पारखण्यामध्ये खूप हुशार होते. झूठी बात बोल करके आने वालों को परख करके दूर करते थे। आणि जे खोटं गोष्टी सांगतात त्यांना ते पारखून दूर करायचे. बहुत अच्छा गुण था। आणि खूप चांगल्या प्रकारचे गुण होते. उन्होंने तारीफ किया। आणि प्रभूने त्यांची प्रशंसा केली. और आगे तू धीरज धरता है देखो, अभी आपने देखा वो धीरे धरता है। और आगे और मेरे नाम के लिए हाँ। दुख उठाते उठाते थका नहीं। देखा, प्रभु यीशु मसीह के नाम के लिए दुख उड़ाते हुए भी वो लोग कभी भी निराश नहीं हुआ या नहीं छोड़ा। आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यार्थ त्यांनी कष्ट सहन केलं तरी त्यांनी आपलं धैर्य सोडलं नाही. आगे और मुझे तेरे विरुद्ध हाँ, देखो अभी इतना सारे बात अच्छा गुण है। आणि एवढे चांगले सगळे गुण आहे. इसके बाद में भी आणि त्याच्यानंतर सुद्धा प्रभु बोलता है, प्रभू असं म्हणतो, मुझे तेरे बारे में तेरे विरुद्ध यह कहना है हाँ। कि तूने अपना पहला सा प्रेम छोड़ दिया है। देखा प्रियो, जब एफेसोस मंडली में करीब 3-3.5 साल प्रेरित से पौलुस रहा, आणि इफिसकराच्या मंडळीमध्ये 3-3.5 वर्ष प्रेषित पौल राहिला. वो करीब यदि माना 60-62 सालों में है। आणि इसवी सन 60 ते 62 अशा तो काळ आहे. उस समय में ये मंडली प्रेम में भी टॉप था। आणि त्या वेळेला ही लोक जे आहे ते प्रेमामध्ये सुद्धा खूप उंच पातळीची होती. अभी आपको मालूम है अगुआ कौन है? आणि तुम्हाला ठाऊक आहे की मंडळीचा जो वडील आहे तो कोण आहे? पौलुस। तो पौल आहे. मंडली कैसे रहेगा? आणि मग मंडळी कशी राहील? कैसे रहेगा? कशी राहील? टॉप था। आणि एकदम उंच. प्रेज लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. हमेशा मंडली अगुवाओं के ऊपर बहुत इफेक्ट करता है। आणि मंडळी कशी राहते? ज्याप्रमाणे त्यांचा वडील असतो तो त्याप्रमाणे ती राहते. प्रेज लॉर्ड। प्रेज द लॉर्ड. अभी एक पौलुस बनना चाहिए कि नहीं? आणि मग आपण एक पौल व्हायला पाहिजे का नाही? और पौलुस का मंडली का सदस्य बनना चाहिए कि नहीं? आणि पौलाच्या मंडळीचे सदस्य आपण व्हायला पाहिजे का नाही? ऐसे होना चाहिए। असं राहायला पाहिजे. ओके, तो अभी यहाँ पर क्या हुआ, पौलुस का समय में वो लोग प्रेम में बहुत आदर्शमय था। आणि मग पौलाच्या काळामध्ये इफिसकराची मंडळी प्रेमामध्ये खूप एक चांगला उंच आदर्श होती. तो करीब 30-32 साल आगे बढ़ गया। आणि 30-32 वर्ष पुढे गेले. मतलब ये बात यदि 95 में मतलब यूहन्ना लिखने के टाइम बोलेगा तो करीब 30-35 साल आगे बढ़ गया। आणि मग इसवी सन 95 म्हणजे ज्या वेळेला हात लिहित होता ते 30 वर्ष होऊन गेले होते. अब क्या हो गया, त्यावेळेला काय झालं? इतने समय के अंदर आणि एवढ्या वेळेमध्ये उनका प्रेम में गिरावट आया। आणि त्यांच्या प्रेमामध्ये कमतरता आली. प्रभु क्या बोला मालूम है? प्रभू काय म्हटलं माहितीये का? है मतलब तुम वो पहला प्रेम से तुम गिर गया है, गिर गया। पहिल्या प्रेमाला तुम्ही वंचित झालेले आहात. मतलब अभी भी प्रेम है आणि अजूनही प्रेम आहे, परंतु वो पहला प्रेम नहीं है। आणि ते पहिलं प्रेम नाहीये. प्रियो, प्रभु हमारा पूर्ण अवस्था जानता है। आणि प्रभू आपली पूर्ण अवस्था जाणतो. आज प्रभु के प्रति, मंडली के प्रति हमारा प्रेम कैसा है? आणि आज मंडळी संबंधाने प्रभू संबंधाने आपलं प्रेम कसं आहे? अभी बहुत अच्छा गुण ये मंडली को है। आणि मंडळीमध्ये खूप चांगले चांगले गुण आहे. प्रभु ने तारीफ किया, आणि प्रभूने प्रशंसा केली. लेकिन एक बात में गति पाया। आणि एका गोष्टीमध्ये कमतरता मिळाली. ज्यादा नहीं, वो मंडली में पहले बहुत प्रेम था, आणि त्या मंडळीमध्ये खूप जास्त प्रेम होतं, उसमें कमी आई। आणि त्याच्यामध्ये कमतरता आली. प्रभु ने उनको आलोचना दी। आणि प्रभूने त्यांना वाणी दिली. प्रभु बोला, ये आलोचना तू सुन ले। आणि प्रभू म्हटलं की ही वाणी तू ऐक. अगर नहीं सुना, आणि जर नाही ऐकली, चेतावनी दिया, आणि मग त्या ठिकाणी सांगितलं, निक्षून सांगितलं, आगे बढ़ी। पुढे वाचा. इसलिए स्मरण कर हाँ। कि तू कहाँ से गिरा है हाँ। और मन फिरा हाँ। और पहले के समान काम कर। हाँ। यदि तू मन न फिराएगा यदि तू मन ना फिराएगा, आणि जर तू पश्चाताप केला नाही तर, हाँ। तो मैं तेरे पास आकर हाँ। तेरे दीवट को हाँ। उसके स्थान से हटा दूंगा। वाह वाह वाह, क्या चेतावनी है। आणि मग काय हे शिक्षण आहे? प्रभु बोलता है कि उस मंडली बन करके वहां पर नहीं रहेगा।
आणि मग तू त्या ठिकाणी मंडळी म्हणून नाही राहणार. और आपको मालूम है चरित्र बताता है कि उनमें मन भरावट नहीं हुआ, आणि मग इतिहास असं सांगतं की त्यांनी पश्चाताप केला नाही इसलिए वो मंडली नष्ट हो गई. आणि मग त्याच्यानंतर ती मंडळी नष्ट झाली. बहुत भयंकर बात है. आणि खूप भयंकर गोष्ट आहे. प्रभु समय समय पर हमें आलोचना देता है. आणि प्रभू वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन देतो. प्रभु जिन बातों में हमें चेतावनी देता है, आणि ज्या ज्या गोष्टीमध्ये प्रभू आपल्याला शिक्षण देतो वो चेतावनी को मत ढालो. आणि ते शिक्षण तुम्ही टाळू नका. अभी इब्रानियों में आइएगा. आणि आता इब्रिकराच्या पत्रामध्ये या. मैं वो बात को आपको समझाने के लिए थोड़ा मंडली के ऊपर प्रभु ने दिया हुआ उन बातों को आपको पढ़ाया. आणि मग प्रभूने दिलेल्या गोष्टी तुम्हाला समजून सांगण्याकरता या गोष्टी मी वाचायला अब सांगितल्या. इब्रानियों उसका 10 अध्याय का 24-25 हम पढ़ रहा था, वहां पर वापस आइए और एक बार पढ़िए. आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 24-25 वचन पुन्हा एकदा वाचा. और प्रेम हाँ। और भले कामों में हाँ। उसकाने के लिए हम एक दूसरे की चिंता किया करें हाँ। और एक दूसरे के साथ इकट्ठा होना न छोड़े, हाँ। जैसे कि कितनों की रीति है, हाँ। पर एक दूसरे को समझाते रहे. हाँ। और जो उस दिन की बाट निकट आते हैं, जो वो दिन निकट आता है, बोलेगा तो कौन सा दिन? प्रभु के आगमन का दिन. आणि तो दिवस म्हणजे कुठला दिवस? तर प्रभूच्या आगमनाचा दिवस. तब क्या करना पवित्र लोग क्या करना? आणि त्यावेळेला पवित्र लोकांनी काय करायचं आहे? तो और भी अधिक यह किया करो. हाँ प्रियो, संगति अधिक किया करो. आणि जास्त जास्त सहभागिता घ्या. प्रियो, प्रभु के वचन में आपने पढ़ा नहीं क्या? आणि प्रियांनो, देवाच्या वचनामध्ये तुम्ही वाचलं नाही का? प्रियो, अगर नहीं किया तो आणि प्रियांनो, जर नाही केलं तर आपको मालूम है क्या होगा? आणि तुम्हाला ठाऊक आहे काय होणार? इनकार आ जाएगा. आणि तुम्ही नाकारल्या जाल. मैं तो आपका किसी का ऊपर न्याय नहीं कर रहा हूँ. आणि मी कोणाचा न्याय नाही करत आहे. प्रभु के आगमन में कौन जाएगा? आणि देवाच्या आगमनामध्ये कोण जाणार? प्रभु किसके लिए आ रहा आणि है? प्रभू कोणासाठी येत आहे? वचन को हम तुच्छ नहीं कर सकते. आणि वचनाला आपण तुच्छ नाही करू शकत. इब्रानियों 9:28 पढ़िए. इब्रिकराचं पत्र त्याचा 9 अध्याय त्याचा 28 वचन वाचा. और जो लोग उसकी बाट जोते हैं हाँ. उनके उद्धार के लिए हाँ. दूसरी बार बिना पाप उठाए हुए हाँ. दिखाई देगा. प्रभु किसके लिए आ रहा है? आणि प्रभू कोणासाठी येत आहे? किसके लिए आता है? कोणासाठी येत आहे? किसके लिए आता है? कोणासाठी येत आहे? जो उसकी बाट जोते हैं बाट जोने वाला. आणि जो त्याच्या आगमनाची वाट पाहतो. इसका मतलब बाट जोने वाले लोग मानो प्रभु की इच्छा में जरूर बना रहेगा. आणि जे प्रभूच्या आगमनाची वाट पाहत राहतात ते निश्चितच प्रभूच्या इच्छेमध्ये स्थिर राहतील. रेलवे स्टेशन में जाकर के ट्रेन आने की इंतजार करने वाला व्यक्ति, आणि रेल्वे स्टेशन मध्ये जाऊन रेल्वेची आगमनाची वाट पाहणारा व्यक्ती, ट्रेन आ गया, ट्रेन आली टिकट लेना भूल गया. आणि तिकीट घ्यायचा विसरला. ऐसे होता है क्या? असं होतं का? ऐसे नहीं होता. असं नाही होत. वो पूर्ण तैयारी के साथ इंतजार करेगा. आणि तो पूर्ण तयारीसह वाट पाहिल. और ऐसा आपको रेलवे स्टेशन की बातों में इतना मालूम है तो प्रभु के आगमन में कैसा आपको तैयार रहना इसका बात मालूम नहीं क्या? आणि मग रेल्वेच्या आगमनासंबंधाने एवढी जर तुम्हाला माहिती आहे तर प्रभूच्या आगमनासंबंधाने तुम्हाला कसं तयार राहायचं हे नाही समजत का? प्रियो, आज बहुत लोगों ने आशा छोड़ दिया. आणि आज पुष्कळ लोकांनी आशा सोडली. प्रभु के आगमन के बारे में, क्योंकि प्रभु के आगमन के बारे में बहुत लोगों को आज जीवित आशा नहीं है. आणि प्रभूच्या आगमनासंबंधाने पुष्कळ लोकांना आज जिवंत आशा नाहीये. क्योंकि जिसको आशा है कारण ज्याला आशा आहे वो कभी भी कुछ बहाना बोलकर संगति को लापरवाही कभी नहीं करेगा. प्रियो, आणि तो कुठल्या प्रकारचं कारण सांगून निष्काळजीपणा अजिबात करणार नाही. नौकरी भी छोड़ देगा आणि नोकरी सुद्धा सोडून देईल. लेकिन प्रभु के बात को नहीं छोड़ेगा. आणि प्रभूच्या आज्ञेचं तो पालन करणं सोडणार नाही. कितने लोग आमेन बोलेगा? आमेन. Praise the Lord. Praise the Lord. और बच्चा बोला, हाँ वो बच्चा समझ गया, वो बच्चों को समझाते हैं. तो बहुत बड़ी बात है. मैं एक बात आपको बताना चाहता हूँ. आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो. प्रियो, प्रभु का वचन को थोड़ा गौर से समझो. आणि प्रभूच्या वचनाला जरा गांभीर्याने समजून घ्या. है ना? प्रभु के लोगों को कहा हुआ बातों में बना नहीं रहेगा. ये यहाँ पर बोला है कि बाट जोने वाला. आणि या ठिकाणी म्हटलेलं आहे की वाट पाहणारा. है ना? यीशु मसीह अपने आगमन के बारे में जब लोगों को समझाया, आणि प्रभूने आपल्या आगमनासंबंधाने ज्या वेळेला लोकांना समजून सांगितलं उस समय में खास करके प्रभु ने उनको बताया हुआ एक खास बात मैं आपको बताऊंगा. मत्ती 24 अध्याय का 42 से 44. आणि मत्ती त्याचा 24 अध्याय त्याचं 42 ते 44 वचन. इसलिए जागते रहो इसलिए जागते रहो, क्योंकि तुम नहीं जानते हाँ। कि तुम्हारा प्रभु किस दिन आएगा. हाँ। परंतु यह जान लो हाँ। कि यदि घर का स्वामी जानता होता हाँ। कि चोर किस पहर आएगा हाँ। तो जागता रहता. और आप वो जो जानता है तो चोर ने बोल दिया मैं रात को 2 बजे मानव अर्ली मॉर्निंग चोरी करने के लिए आएगा करके आपको लेटर दिया. आणि जर एखाद्या चोराने तुम्हाला पत्र पाठवून सांगितलं की रात्री 2 वाजता तुझ्या घरामध्ये मी चोरी करायला येणार आहे, तो क्या करेगा? त्यावेळेला तुम्ही काय कराल? जागता रहना. है?
जागते रहे। सिर्फ जागते रहो, इतना ही। आणि फक्त तुम्ही जागृत राहाल एवढंच आहे का? अरे पुलिस को बुलाएगा ना, आणि पोलिसांना बोलवाल ना, और बंधु लोगों को भी, पड़ोसियों को, सबको बुलाएगा। आणि आपल्या नातेवाईक आपल्या शेजारी यांना सुद्धा बोलवाल। आओ भाई, मान लो रात को चोर मारे वाला, ये टाइम दिया है उसने। आणि मग रात्री चोर येणार आहे, त्यांनी ही वेळ दिलेली आहे। ये जितना तक प्रबंध कर सकता है वो सारा प्रबंध करेगा। आणि मग जेवढं काय उपाययोजना करता येईल तेवढं सगळं तो करेल। करेगा कि नहीं? करेल का नाही? सब करेगा प्रिय। आणि सगळं काही करेल, क्योंकि चोर आएगा ही। कारण चोर येणार, तो चोर ने लेटर दिया है, कारण चोराने पत्र दिले। प्रभु बोलता है, आणि प्रभू असं म्हणतो, प्रभु का वचन कहता है कि तुम नहीं जानता, आणि प्रभूचं वचन असं सांगतं की तुला ठाऊक नाही टाइम नहीं बताया, आणि टाइम नाही माहिती, इसलिए क्या करना। आणि म्हणून काय करायचंय? हाँ, आगे पढ़िए। और अपने घर में सेल न लगने देता, हाँ। इसलिए तुम भी तैयार रहो, हाँ। क्योंकि जिस घड़ी के विषय में तुम सोचते भी नहीं हो, क्योंकि जिस घड़ी के बारे में, मतलब प्रभु के आगमन की बात इस घड़ी में है, आप कभी सोचते भी नहीं, उसी घड़ी मनुष्य का पुत्र आ जाएगा। हाँ, आज कितने लोगों ने सोचा आज प्रभु आएगा करके? आज किती लोकांनी विचार केला की आजच्या दिवसामध्ये प्रभू येईल? कोई सोचा? कोणी विचार केला का? क्यों मतलब क्या है? याचा अर्थ काय? आपको जाना नहीं? आणि तुम्हाला प्रभू सोबत जायचं नाही का? आप सोचो ना। तुम्ही विचार करा। आज कई लोग आराधना पे जा रहे हैं, ये भी नहीं सोचा। आणि काही लोकांनी आज हा सुद्धा विचार नाही केला की मला आराधनाला जायचंय। आराधना में कैसे प्रभु की आराधना करने के लिए जाना है, ये भी बात को ना सोच करके, ना तैयारी करके ऐसे ही उड़कर आया। आणि आजच्या दिवसामध्ये प्रभूची आराधना करायला जायचंय हा सुद्धा विचार न करता, न तयारी करता आले। Praise the Lord. प्रिय, उदार हुआ है कि नहीं पारको? प्रेरणो, तारण झालेला आहे का नाही पारका? आप प्रभु में है क्या? आणि तुम्ही प्रभू मध्ये आहेत का? प्रभु की आत्मा पाया क्या? प्रभूचा आत्मा तुम्हाला मिळालेला आहे का? प्रभु की आत्मा आपको मतलब नहीं ढाल देता? आणि प्रभूचा आत्मा तुम्हाला मार्गदर्शन करत नाही का? प्रभु आपको नहीं बताता? आणि प्रभू तुम्हाला सांगत नाही का? बहुत दुख लगता है। आणि खूप दुःख वाटतं। ये समय बहुत खतरनाक समय है। आणि ही जी वेळ आहे ती भयंकर अशी वेळ आहे। मेरा बहुत लोगों ने प्रभु की आत्मा को शोकित करके आज प्रभु का वाणियों को सुनता ही नहीं। आणि पुष्कळ लोकांनी प्रभूच्या आत्म्याला शोकित केलं आणि आज प्रभूची वाणी त्यांना मिळतच नाही। कैसा प्रभु के आगमन की बात जो है ना प्रिय, आणि प्रभूच्या आगमनाच्या कशा प्रकारे आपण वाट पाहायची आहे? इन्हें समय भी नहीं मालूम, इसलिए हर पल हमें तैयार रहना है। आणि प्रभू कधी येणार आहे ही वेळ आपल्याला ठाऊक नाही, म्हणून प्रत्येक वेळेला आपल्याला तयार राहायचंय। कैसे तैयार रहना? आणि कसं तयार राहायचं? दूसरा 12 थिस्सलुनीकियों 3 अध्याय का 12-13 वचन। पहिलं तेसलोनिकराचं पत्र त्याचा 3 अध्याय त्याचं 12 आणि 13 वचन। और प्रभु ऐसा करे कि जैसा हम तुमसे प्रेम रखते हैं वैसा ही तुम्हारा प्रेम भी आपस में और सब मनुष्य के साथ बढ़े और उन्नति करता जाए, ताकि वह तुम्हारे मनों को ऐसा स्थिर करे कि जब हमारा प्रभु यीशु अपने सब पवित्र लोगों के साथ आए तो वे हमारे परमेश्वर और पिता के सामने पवित्रता में निर्दोष ठहरे। हाँ, देखिए, मतलब प्रभु की आगमन में कैसे पाया जाना चाहिए? आणि प्रभूच्या आगमनामध्ये आपण कसं राहायला पाहिजे? पवित्रता में निर्दोष। आणि पवित्रीकरणामध्ये निष्कलंक। प्रियो, प्रभु आएगा आणि प्रियानो, प्रभू येणार आहे। प्रभु अपने पवित्र लोगों को लेने के लिए आ रहा है। आणि प्रभू आपल्या पवित्र लोकांना घेण्याकरता येणार आहे। हमें कैसे पाया जाना चाहिए? आणि आपण कसं राहायला पाहिजे? पवित्रता में निर्दोष। आणि पवित्रीकरणामध्ये निर्दोष। प्रभु ने हमें एक पवित्र जीवन के लिए बुलाया। प्रभूने आपल्याला पवित्र जीवनाकरता पाचारण केलेलं आज आहे। लोगों को ये बात को भी नहीं मालूम। आज लोकांना ही गोष्ट ठाऊक नाही। सच्चा पवित्र जीवन का अर्थ क्या है? आणि खरा पवित्र जीवनाचा अर्थ काय आहे? नासिक मंडली को तो मैंने ये बात बहुत बार बताया। आणि नाशिकच्या मंडळीला ही गोष्ट मी खूप वेळा सांगितली। सच्चा पवित्र जीवन बिताने वाला एक व्यक्ति का चिन्ह क्या है? आणि खरं पवित्र जीवन जगणाऱ्या एका व्यक्तीचं चिन्ह काय आहे? कौन बोलेगा? कोण सांगेल? वो अपने आप को संसार से बचाए। 25 से प्रभु को ही चाहेगा। बोलने वाला जोर से बोल दो। वो सिर्फ प्रभु को ही चाहेगा, स्वर्ग में मेरा तेरे सिवा। हाँ, करेक्ट। देखा, कुछ भी हो, एक आधा तो बोल ही दिया। प्रियो, एक सच्चा पवित्र जीवन का अर्थ अपने दिल में सिर्फ एकमात्र चाहत है वो प्रभु यीशु मसीह। आणि खरं पवित्र जीवन याचा अर्थ आपल्या मनामध्ये फक्त एक मात्र इच्छा आहे, ते म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त। इसलिए कभी कभी ये याद रहना अच्छा रहता है। आणि म्हणून कधी कधी आठवण करून देणं चांगलं आहे। 73 का 25 में ऐसा कहता है, आणि स्तोत्र 73 त्याच्या 25 वचनामध्ये असा पाशा प्रकारे म्हणतो, स्वर्ग में तेरे सिवा कौन है? स्वर्गामध्ये मला तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे? पृथ्वी में भी मैं तुझे छोड़ करके
कुछ नहीं चाहता। आणि जगामध्ये सुद्धा तुला सोडून मी दुसरी कुठलीही अपेक्षा ठेवत नाही. वो व्यक्ति है सच्चा पवित्र व्यक्ति। आणि तो आहे खरा पवित्र व्यक्ती. क्या समझता? आणि काय समजतं? एक पवित्र जीवन का अर्थ समझ में आया? अनेक खऱ्या पवित्र जीवनाचा अर्थ लक्षात आला का? दिल में लिख कर रखो भी। आणि आपल्या हृदयामध्ये लिहून ठेवा. मतलब सिर्फ प्रभु यीशु मसीह को ही चाहता, प्रभु का महिमा चाहता। प्रभु को मैं किस प्रकार भी हमेशा महिमा करते रहूंगा, वो एक ही लक्ष्य में, एक ही चाहत में जीवन बिताने वाला व्यक्ती. आणि खरं पवित्र जीवन जगणारा व्यक्ती म्हणजे कोण आहे? तो जो आपली आस फक्त प्रभूवर ठेवेल, प्रभूचा गौरव कशा प्रकारे होईल तोच ते आपल्या मनामध्ये ठेवून आपलं जीवन जगेल. कितना अनोखा बात है. आणि किती अद्भुत गोष्ट आहे. आज हमारे दिल में क्या चाहते? आणि आज आपल्या हृदयामध्ये काय इच्छा ये आहे? दुनिया में कुछ बनने की इच्छा है क्या? आणि या जगामध्ये काय होण्याची इच्छा आहे का? धन कमाने की इच्छा है आणि क्या? पैसे मिळवण्याची इच्छा आहे का? सम्मान पाने की इच्छा है आणि क्या? काय पद उन्नती प्राप्त करण्याची इच्छा आहे का? तो ये दुनिया की बातों से प्रभु ने हमें, दुनिया की बातों से प्रभु ने हमें अलग किया. आणि जग आणि जगाच्या गोष्टीपासून प्रभूने आपल्याला वेगळं केलं. हमें मसीह को जीतना है. आणि आपल्याला ख्रिस्ताला जिंकायचंय. एक सच्चा आशा भरा व्यक्ति का एक बड़ा चिन्ह पहले यूहन्ना 3:3 में यूहन्ना बोलता है. आणि एक आशाने भरलेल्या व्यक्तीचं चिन्ह 1 योहान 3 अध्याय 3 वचनामध्ये योहान अशा प्रकारे म्हणतो, जिसने भी ये आशा रखा है, आणि ज्याच्यामध्ये ही आशा आहे प्रभु के आगमन में, आणि तो प्रभूच्या आगमनामध्ये, जैसा प्रभु है वैसा मैं उसको देखेगा, आणि ज्याला असं वाटतं की तो जसा आहे तसं मी त्याला पाहिन, मैं उसके समान बनेगा. आणि तो जसा पवित्र आहे तसा तो स्वतःला पवित्र ठेवेल. इसलिए इस आशा पाया वो लोग, आणि म्हणूनच ही आशा प्राप्त झालेला व्यक्ती, उदार पाए वो लोग, तारण प्राप्त झालेला व्यक्ती, प्रभु हमें लेने के लिए आएगा, ये आशा मिला वो लोग, आणि प्रभू मला घ्यायला येणार आहे ही आशा ठेवलेला लोक क्या करेगा? तो काय करेल? वो तीसरा वचन कहता है, आणि ते तिसरं वचन अशा प्रकारे सांगतं, जैसे वो पवित्र है वैसे अपने आप को पवित्र आणि रखना. जसा तो पवित्र आहे तसा तो स्वतःला पवित्र ठेवेल. Praise the Lord. Praise the Lord. ये बहुत अनमोल बात है. आणि प्रेरणा ही खूप अनमोल गोष्ट आहे. हमारे जीवन में आज एक सच्चा पवित्र जीवन बिताने के लिए हम कितना उत्साही है. आणि आपण आपल्या जीवनामध्ये खरं एक पवित्र जीवन जगण्याकरता किती उत्साही आहोत. प्रयोग एक बात मैं आपको कहना चाहता हूँ. आणि प्रेरणा एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, जब तक आप आत्मीय जीवन में बढ़ेंगे नहीं तब तक आपको मतलब ये दुनिया की बात अच्छा है या आनंदता का बात अच्छा है, ये बात को पहचानना मुश्किल है. आणि जोपर्यंत आत्मिक जीवनामध्ये तुम्ही वाढणार नाही तोपर्यंत स्वर्गीय गोष्टी चांगल्या आहे का या जगिक गोष्टी चांगल्या आहे याचा मधला भेद तुम्हाला समजणार नाही. आज बहुत लोग चुनौती में हारते जा रहे आज हैं. पुष्कळ लोक ज्या वेळेला निवड करतात त्याच्यामध्ये ते चुकीची निवड करतात. आज मैं मतलब आनंदता की बातों पर ज्यादा गौर देता है या ये नाशमान दुनिया की बातों के लिए मैं अपना मूल्यवान समय को गवाता है. आणि आज लोक सार्वकालिक जीवनाकडे जास्त लक्ष देतात का आज जगिक गोष्टीकडे जास्त लक्ष देतात? ये सावधान से परखो भी. आणि सावधतेने तुम्ही पारखा. आज प्रभु भी सलाह देगा तो प्रभु की सलाह भी लेने के लिए लोग तैयार नहीं. आणि प्रभू जरी आपल्याला मार्गदर्शन केलं तरी सुद्धा त्याच्या जे मार्गदर्शन आहे ते स्वीकारण्याकरता लोक तयार नाही. हम प्रभु की उपस्थिति में प्रभु की आलोचना सुन रहे हैं, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये त्याची वाणी आपण ऐकत आहोत. लेकिन कितने लोग इन आलोचनाओं को मैं उसको अपना करके उसके अनुसार जीऊंगा ऐसा निर्णय ले पाता. आणि किती लोक त्याची वाणी ऐकून त्याच्या अनुसार मी जीवन जगेल अशा प्रकारे ते निर्णय घेतील. एक दृष्टांत मैं आपको बाइबल से ही बताता हूँ. एक दृष्टांत बायबलद्वारे मी तुम्हाला सांगू जब इच्छितो. एक नौजवान व्यक्ति एक बार यीशु मसीह के पास आया, आणि एक तरुण व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला. मरकुस का सुसमाचार 10 अध्याय का 17 से 22 तक का वचन मार्क त्याचा 10 अध्याय 17 ते 22 वचन. है ना. वो व्यक्ति एक अपने दृष्टि में वो एक धार्मिक पुरुष था आणि तो स्वतःच्या दृष्टीने एक नीतिमान होता. और उसने सही व्यक्ति के पास आकर के अनंत जीवन की बातें पूछा. आणि योग्य व्यक्तीकडे आला आणि त्याने सार्वकालिक जीवना संबंधाने विचारलं. आखिर में प्रभु ने उसको उसका 21 वचन में कहा, आणि शेवटी त्याच्या 21 वचनामध्ये प्रभूने त्याला म्हटलं, तो बहुत अच्छा है आणि तू खूप चांगला आहे लेकिन एक कमी है. आणि एक कमतरता आहे. यहाँ पर भी कहीं कमी नहीं, आणि या ठिकाणी पुष्कळ कमतरता नाही, एक कमी है. एक कमतरता आहे. वो क्या था प्रभु ने स्पष्ट किया. आणि ती काय होती प्रभूने स्पष्ट केली. पूरा नहीं पढ़ेंगे, उतना तो पढ़ेंगे. उसका 21 और 22 वचन. त्याचं 21 आणि 22 वचन. हाँ. मार्क 10 अध्याय 21-22 वचन. या. यीशु ने उस पर दृष्टि करके उससे प्रेम किया हाँ. और उससे कहा, हाँ. तुझमें एक बात भी घटी है. हाँ. जा, जो कुछ तेरा है उसे बेचकर कंगालों को दे, हाँ. और तुझे स्वर्ग में धन मिलेगा. हाँ. और आकर मेरे पीछे हो ले. हाँ. इस बात से उसके चेहरे पर उदासी छा गई हाँ. और वह शोक करता हुआ हाँ. चला गया हाँ. क्योंकि वह बहुत धनी था.
देखा प्रियो, अभी आप देखिए ये दुनिया का धन ने उसको कितना बड़ा धोखा दिया। आणि बघा जगाच्या धनाने त्याला केवढा मोठा खड्ड्यात टाकलं. समझ में आ रहा है? लक्षात आलं. है ना? अभी प्रभु यीशु मसीह ने उसको अच्छा आलोचना दिया आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला चांगली वाणी दिली. है। उस स्वर्ग में मिलने वाला बड़ा प्रतिफल के लिए, योग्य बनने के लिए क्या करना चाहिए उसकी आलोचना दिया। आणि स्वर्गामध्ये आपल्याला मोठं प्रतिफळ प्राप्त होण्याकरता आपण या जीवनामध्ये काय करायला पाहिजे याच्या संबंधाने त्याला वाणी दिली. परंतु वो व्यक्ति ने प्रभु की आलोचना को लिया नहीं। आणि त्या व्यक्तीने प्रभूच्या वाणी जी आहे तिचा स्वीकार केला नाही. क्यों? का? धन की धोखा। आणि धनाची आवड. ये धन उसके लिए एक स्वामी बन चुका था। आणि त्याचा पैसा त्याचा स्वामी झालेला होता. उसको धन से बढ़ करके, मतलब प्रभु से बढ़ करके उनका धन था। आणि देवापेक्षा जास्त त्याला ती धन संपत्ती जास्त आवडायची. इतना भयंकर बात है, किती भयंकर गोष्ट आहे. है ना? हमारे जीवन में प्रभु से बढ़ करके हमारा जीवन में ये दुनिया तो कोई बात है क्या? आणि प्रभूपेक्षा जास्त जगामध्ये कुठली गोष्ट आपल्याला आवडते का? है? ऐसा है तो वो प्रभु के पीछे नहीं चल सकता। आणि मग असं जर आहे तर तो व्यक्ती प्रभूच्या पाठीमागे नाही चालू वो शकत. एक सच्चा मसीह का चेला नहीं बन सकता। आणि तो ख्रिस्ताचा खरा शिष्य नाही होऊ शकत. चुनौती के समय में आप चुनौती में अगर हार गया तो, आणि तुम्ही निवड करण्या संबंधाने पराजित झाले तर, प्रियो, आप प्रभु का लायक नहीं रहेगा। आणि प्रभूसाठी योग्य तुम्ही होणार नाही. प्रभु ने बताई वो बातों को आप गौर से समझना। आणि प्रभूने सांगितलेल्या गोष्टी जरा गांभीर्याने समजून घ्या. आपको मालूम है जब मत्ती की सुसमाचार 10 अध्याय का 37 से 39 वचन में, मत्ते त्याचा 10 अध्याय 37 ते 39 वचनामध्ये, जो माता या पिता को मुझसे अधिक प्रिय जानता है हाँ। वो मेरे योग्य नहीं, हाँ। और जो बेटा या बेटी को हाँ। मुझसे अधिक प्रिय जानता है हाँ। वो मेरे योग्य नहीं, हाँ। और जो अपना क्रूस लेकर मेरे पीछे न चले हाँ। वो मेरे योग्य नहीं। हाँ। जो अपने प्राण बचाता है हाँ। वो उसे खोएगा, हाँ। और जो मेरे कारण अपने प्राण खोता है वो उसे पाएगा। देखो कितना सुंदर बात यहाँ पर हम देखते हैं। आणि बघा किती सुंदर गोष्ट या ठिकाणी आपण पाहतो. मतलब प्रभु से बढ़ करके ये दुनिया में कोई भी बात का रिश्ता हम महत्वपूर्ण समझता है तो उसके चुनौती में वो हार जाएगा। आणि मग प्रभूपेक्षा जास्त जगाचे कुठले संबंध आपल्याला जास्त आवडतात तर तो आपल्या निवडीमध्ये फसल्या जाईल. वो हमारा माँ बाप हो, आणि मग ते आपले आई वडील राहू द्या, अपना भाई बहन हो, आपले भाऊ बहीण राहू द्या, अपना बच्चा हो, आपले मुलं राहू द्या, अपना नौकरी हो, आपली नोकरी असू द्या, अपना बंधु हो, आणि आपले बंधुजन असू द्या, अपना मित्र हो, आपले मित्र असू द्या, कुछ भी बात, आणि काही असू द्या. प्रियो, प्रभु से बढ़ करके अभी तक आप चेहरा बनाया नहीं, आपने एक्चुअली एक धोखा का दिशा में शायद चल रहे हैं। आणि अजूनपर्यंत तुम्ही खरे शिष्य झालेले नाही, अजूनपर्यंत तुम्ही फसगतीमध्ये आहात. अभी भी आपका चुनौती में आप धोखा खा रहे हैं। आणि अजूनही तुम्ही आपल्या निवडीमध्ये फसलेले आहात. एक व्यक्ति को सही चुनौती करने के लिए उसको बढ़ोतरी चाहिए। आणि एक व्यक्तीला खरी निवड करण्याकरता त्याची खरी वाढ व्हायला पाहिजे. ना प्रेषित पौलुस बहुत धनी व्यक्ति था, बहुत ज्ञानी व्यक्ति था, आणि प्रेषित पौल खूप ज्ञानी व्यक्ती होता. लेकिन पण उसको चुनौती में उन्होंने सही चुना। आणि त्यांनी आपल्या निवडीमध्ये खरं निवडलं. दुनिया का स्थानमान से बढ़कर, आणि जगाचं जे स्थानमान आहे त्याच्यापेक्षा जास्त, ये दुनिया से मिलने वाला सारे सुखों से बढ़कर, आणि जगामध्ये मिळणारे जे खरे सुख आहे त्याच्यापेक्षा जास्त उन्होंने यीशु मसीह की खातिर कष्ट सहना चुन लिया। आणि प्रभू येशू ख्रिस्त प्रितार्थ कष्ट सहन करायला त्यांनी निवडलं. कारण क्या है? कारण काय आहे? मसीह की ज्ञान की उत्तमता। आणि ख्रिस्ताच्या ज्ञानाची उत्तमता. आपने अभी जो हम लोग पढ़ा था फिलिपियों 3 अध्याय का 8 वचन वापस एक बार पढ़ना। फिलिपकराचं पत्र 3 अध्याय त्याचं 8 वचन एकदा वाचा. वरन मैं अपने प्रभु मसीह यीशु की पहचान की उत्तमता के कारण हाँ। सब बातों की हानि समझता हूँ। हाँ। देखा, सब बातों का मैं मसीह यीशु की ज्ञान की उत्तमता के कारण, आणि ख्रिस्ताच्या ज्ञानाच्या उत्तमतेमुळे, यो प्रभु यीशु मसीह की ज्ञान जिसको मिल गया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताचं ज्ञान ज्याला मिळालं, वो व्यक्ति प्रभु को छोड़ करके कुछ भी नहीं चाहेगा। आणि तो व्यक्ती प्रभूला सोडून त्याला दुसरी काहीच इच्छा राहणार नाही. आज प्रभु यीशु से बढ़ करके हमारे जीवन में कोई बात है क्या? आज प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा जास्त मोठी गोष्ट काही आपल्या जीवनामध्ये आहे का? आज आप देखो, अगर अपने जीवन को जरूर आप प्रभु को मसीह में बैठ करके इस भजन रूपी दर्पण के सामने परखो। आणि आपण प्रभूच्या वचनासमोर बसून या वचन रूपी आरशा समोर स्वतःला पारखा. आज बहुत लोग हर संगति अटेंड कर सकता है, आणि साधारण रीतीने प्रत्येक व्यक्ती प्रत्येक संगतीला येऊ शकतो. आपको मालूम है एक एक संगति आप नष्ट करने के टाइम पर, मैं पीछे दिन में भी आपको बताया, आप उतना आनंदता में प्रभु से दूर जा रहा है। आणि एक एक संगती तुम्ही ज्या ज्या वेळेला नष्ट करता त्या त्या वेळेला प्रभू पासून, सार्वकालिक जीवनापासून दूर दूर जाता. आप
नरक जा रहा है क्योंकि मैं नहीं बोल रहा हूँ। आणि तुम्ही नरकामध्ये जाते हे मी नाही सांगत. आप उधार पाया है तो आप जरूर स्वर्ग में मिलेगा, आणि तारण प्राप्त झालेलं आहे तर स्वर्गामध्ये निश्चितच भेटाल. परंतु प्रभु के साथ नहीं, मैंने प्रभु से बहुत दूर मिले. आणि प्रभू पासून खूप दूर राहाल. आप एक विजयी जीवन बिताना है तो आपको सही चुनौती करके रोज चलना है. आणि तुम्हाला जर एक विजय जीवन जगायचं आहे तर योग्य निवड करून तुम्हाला चालायचंय. प्रभु के साथ राज्य करना है तो कष्ट सहन नहीं है. आणि प्रभू सोबत राज्य करायचं तर कष्ट सहन करायचं आहे. है ना, मानो कष्ट सहते बिना मुकुट नहीं है. आणि कष्ट न सहन करता मुकुट नाहीये. क्रूस लेते बिना मुकुट नहीं है. वधस्तंभ न घेता मुकुट नाहीये. सब लोग मुफ्त में सब पाना चाहता है. आणि सगळ्यांना सगळं काही फुकट पाहिजे. हम जरूर उधार मुफ्त में पाया, आणि निश्चितच तारण आपण फुकट प्राप्त केलं, क्योंकि प्रभु का अनुग्रह है. कारण ती देवाची कृपा आहे. लेकिन प्रियो, विजयी जीवन बिताना उसके लिए हमें दाम देना पड़ता है. आणि विजय जीवन जगण्याकरता आपल्याला मोल द्यावं लागतं. अब इस वचनों को ठीक से जानो. आणि हे वचन जरा योग्य रीतीने जाणा. और ये जिंदगी एक ही मौका है. आणि हे जीवन एकच संधी आहे. बहुत जल्दी खत्म हो आणि जाएगा. खूप लवकर संपून जाईल. बाद में मौका नहीं. आणि त्याच्यानंतर मग संधी नाही. अभी जो मिला हुआ चांस आणि आता मिळालेली संधी प्रभु को प्राप्त करने के लिए, आणि प्रभूला प्राप्त करण्याकरता हम प्रभु की खातिर क्या क्या नष्ट करता है, वो नष्ट नहीं, वही तो हमारा ओरिजिनल लाभ है. आणि प्रभू करता आपण जे काही सोडून देतो, जे काही आपल्याला त्याग करावा लागतं, तो त्याग नाही, तोच खरा आपला फायदा आहे. किती लोग समझता. आमेन. आपको ये बात का समझना जरूरी है प्रियो. आणि ही गोष्ट समजणं गरजेचं आहे. हम जो भी प्रभु के लिए त्यागा, आप जिंदगी में परखो, मैंने प्रभु के लिए क्या त्यागा. आणि आपण आपलं जीवन जरा पारखून बघा की प्रभूसाठी मी काय काय त्याग केला, प्रभु के लिए क्या निंदा सगा, आणि प्रभूसाठी काय निंदा सहन क्या केली, कष्ट सगा. आणि काय कष्ट सहन केले. प्रियो, ओरिजिनल आनंददा में हमारे लाभ ये सब है. आणि सार्वकालिक जीवनामध्ये आपल्याला फक्त याचाच फायदा आहे. तो प्रभु का दास प्रेरित पौलुस, प्रभु के खातिर उन्होंने सब कुछ दुनिया की सारी बातों को कूड़ा कचरा जान करके एकदम निकृष्ट ऐसा बोल के त्याग दिया. आणि प्रभूचा दास प्रेषित पौल याने प्रभू येशू ख्रिस्त प्रित्यार्थ त्याच्या जगामध्ये त्याला जे जे काय फायद्याचं होतं ते सगळं काही त्याने केर कचरा समजून त्याचा त्याग केला. इसलिए अपने जीवन की आखिर में ऐसे कह पाया. आणि म्हणून त्याच्या शेवटामध्ये त्याने अशा प्रकारे तो साक्ष देऊ शकला. दूसरा तिमोथी 4 अध्याय का 7-8 वचन. दुसरं तिमोथेला पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 7 आणि 8 वचन. मैं अच्छी कुश्ती लड़ चुका हूँ. हाँ. मैंने अपनी दौड़ पूरी कर ली है. हाँ. मैंने विश्वास की रखवाली की है. हाँ. भविष्य में मेरे लिए धर्म का वह मुकुट हाँ. रखा हुआ है, हाँ. जिसे प्रभु जो धर्मी और न्यायी है हाँ. मुझे उस दिन देगा. हाँ. और मुझे ही नहीं हाँ. वरन उन सबको भी जो उसके प्रकट होने को प्रिय जानते हैं. कितना अनमोल बात है. आणि किती अनमोल गोष्ट आहे. है ना, प्रभु का दास बहुत सुंदर गवाही दे रहे हैं. आणि प्रभूचा दास खूप सुंदर साक्ष देतोय. मसीह जीवन एक दौड़ है प्रियो. आणि ख्रिस्ती जीवन एक धावा आहे. हमें रोज दौड़ करके हमें संगतियों में पहुंचना है. आणि दररोज धावून आपण संगतीमध्ये यायचं आहे. अच्छा कुश्ती लड़ना है. आणि चांगलं युद्ध लढायचं आहे. शैतान ना जाने के लिए रुकावट डालेगा, उसको पार करके विजय पा करके संगति में आना बहुत मौत की बात है. आणि सैतान आपल्याला संगतीमध्ये येण्याकरता खूप मोठं अडखळण टाकेल, पण आपण त्याला न जुमानता त्याच्यावर पार करून आपल्याला संगतीमध्ये यायचंय. दौड़ना संगति के लिए, आणि संगती करता धावायचंय. लड़ना संगति के लिए. आणि संगती करता लढायचंय. प्रियो, तभी आपको मुकुट पाएगा. आणि त्याच वेळेला तुम्हाला ते मुकुट भेटेल. एक सच्चा विश्वासी जीवन, आणि एक खरं विश्वासू जीवन, है ना, मंडली में होकर के जीवन है. आणि मंडळीमध्ये राहून जीवन ये आहे. बात का प्रकाश मैंने कई रीति में आप लोगों को पिछले क्लासों में दिया है. आणि या गोष्टीचा प्रकाश पुष्कळ रीतीने मागच्या क्लासमध्ये तुम्हाला दिलेला आहे. प्रियो, शरीर में बना रहते बिना बढ़ोतरी है नहीं. आणि शरीरामध्ये न राहता तुमची वाढ नाही. प्रेज लॉर्ड. प्रेज लॉर्ड. देखो, मिस्र से निकला हुआ लोग आणि मिसर देशामधून निघालेले लोक प्रभु को खाता और पीता था. आणि ते प्रभूला खाता असे आणि पित असे. लेकिन वहां पर एक चेतावनी ऐसे दिया. आणि मग त्या ठिकाणी अशा प्रकारे एक शिक्षण दिलं गेलं. पहला कोरिन्थी अध्याय का 5 वचन. पहिले करंथीकराचं पत्र 10 अध्याय त्याचं 5 वचन. परंतु परमेश्वर उनमें से बहुतों से प्रसन्न न हुआ. बस देखिए यहाँ पर क्या पढ़ता. आणि या ठिकाणी आपण काय वाचतो. उनमें से बहुतों में प्रभु प्रसन्न नहीं हुआ. आणि त्या पुष्कळांपैकी प्रभू प्रसन्न नाही राहिला. इसका मतलब क्या. याचा अर्थ काय. कुछ लोगों में प्रभु प्रसन्न था. आणि काही लोकांमध्ये प्रभू प्रसन्न होता. आज आप कौन सा झुंड में है. आज तुम्ही कुठल्या समुदायामध्ये मोडतात. जो प्रभु प्रसन्न नहीं हुआ वो झुंड में है, या प्रभु प्रसन्न हुआ उस झुंड में है. आणि मग ज्या लोकांच्या द्वारे प्रभू प्रसन्न नव्हता त्या लोकांमध्ये तुम्ही आहात का. ज्या लोकांच्या द्वारे प्रभू प्रसन्न होता या लोकांमध्ये तुम्ही आहात. प्रभु किस में प्रसन्न हुआ. आणि प्रभू कोणामध्ये प्रसन्न राहिला. उनका खूबी क्या था. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय होतं. 2-3 बात मैं आपको पढ़ाऊं. आणि 2-3 गोष्ट मी तुम्हाला सांगू. गणना उसका 14 अध्याय का 24 वचन. गणना 14 अध्याय 24 वचन. तो इस कारण कि मेरे दास काल
दावीद के साथ, हाँ। और ये आत्मा है। हाँ, देखा, मेरा दास कालेब वो मेरा प्रिय है। आणि माझा दास कालेब हा मला प्रिय आहे. क्यों है? का आहे? क्योंकि उसमें और भी आत्मा है। और उसने पूरी रीति से हाँ। मेरा अनुकरण किया है। देखा, उसने पूरी रीति से मेरा अनुकरण किया। कारण त्याने संपूर्ण रीते तो मला अनुसरला. प्रियो, कौन किसमें प्रभु प्रसन्न हुआ? आणि प्रभू कोणामध्ये प्रसन्न राहिला? जो व्यक्ति प्रभु की इच्छा जान करके उसकी बातों में पूर्ण रीति में आज्ञा मान करके चला, आणि जो व्यक्ती प्रभूची इच्छा जाणून देवाच्या वचनाच्या अनुसार ते सगळी वचन त्याने पालन करत प्रभूला अनुसरला, त्याच्यामध्ये प्रभू प्रसन्न राहतो. उसका 13 अध्याय का उसका 30 से 33 तक का वचन, गणना 13 अध्याय 30 ते 33 वचन. कालेब ने मूसा के सामने प्रजा के लोगों को चुप कराने के विचार से कहा, हम अभी चढ़ के उस देश को अपना कर ले, क्योंकि निसंदेह हमने ऐसा करने की शक्ति है. पर जो पुरुष उसके संग गए थे उन्होंने कहा, उन लोगों पर चढ़ने की शक्ति हम में नहीं है, क्योंकि वे हमसे बलवान हैं. और उन्होंने इस्राएलियों के सामने उस देश की जिसका भेद उन्होंने लिया था यह कहकर निंदा भी की, वह देश जिनका भेद लेने को हम गए थे ऐसा है जो अपने निवासियों को निगल जाता है. और जितने पुरुष हमने उनमें देखे वे सब के सब बड़े डील डोल के हैं. फिर हमने वहाँ नपीलों को अर्थात नपीली जाति वाले अनाथ मनुष्यों को भी देखा, और हम अपनी दृष्टि में उनके सामने टिड्डे के समान दिखाई पड़ते थे, और ऐसे ही उनकी दृष्टि में मालूम पड़ते थे. देखा, अभी यहाँ पर योशुआ और कालेब छोड़ करके बाकी 10 लोगों ने लोगों का दिल को बहकाया. आणि योशुआ आणि कालेब यांच्या व्यतिरिक्त जे 10 लोक गेले होते त्यांनी इस्रायल लोकांची जी मन आहे ते चुकीच्या मार्गाने वळवली. वे लोग ये बात सुन करके उसका 14 अध्याय का पहला वचन, आणि गणना 14 अध्याय त्याचं पहिलं वचन. तब सारी मंडली चिल्ला उठी हाँ. और रात भर वे लोग रोते ही रहे. देखा, ये बुरा समाचार सुनाने वालों का बात सुनने वाला रोते रहा. आणि मग वाईट बातमी सांगणाऱ्या लोकांच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवून ते रडत राहिले. प्रियो, सच्चाई बोलने वाला हर समय में बहुत कम रहता है. आणि सत्य बोलणारा नेहमी कमी असतो. Praise the Lord. है ना? अपनों को झूठ बोलने वालों का बात बहुत अच्छा लगेगा. आणि जे खोटं बोलतात त्यांचं बोलणं आपल्याला आवडतं. धोखा है प्रियो. फसू नका. सत्य है क्या? खरं आहे का? बड़ा भीड़ को मत देखो, आणि मोठी जनसंख्या पाहू नका. प्रभु के वचन को जानो प्रियो. आणि प्रभूच्या वचनाला जाना. प्रभु के वचन के अनुसार सही शिक्षण अगर हमें नहीं मिला, बड़ा झुंड देख करके चलते हुए धोखा खाकर विनाश हो जाएगा, क्या फायदा. आणि प्रभूच्या वचनाच्या अनुसार जे खरं शिक्षण आहे ते आपल्याला नाही मिळालं आणि मोठी जनसंख्या बघून आपण जर त्याच्या पाठीमागे गेलो तर मग काय उपयोग. अभी योशुआ और कालेब जो भी बोलता है वो बात सुनने के लिए इसराइल तैयार ही नहीं. आणि योशुआ आणि कालेब जे काय सांगतायत ते ऐकण्याकरता इस्रायल लोक तयार नाही. वो लोग बोलते इनको पथरवाह करना चाहिए, आणि ते म्हणतात की याला तर दगडमार करायला पाहिजे. क्योंकि वो लोग प्रभु को सम्मान किया. आणि त्या लोकांनी देवाचा सन्मान केला. वहां पर जरूर बड़ा दानव लोग रहते थे, आणि त्या ठिकाणी निश्चितच खूप दानव लोक राहत होते. लेकिन योशुआ और कालेब को कैसे देखा? आणि योशुआ आणि कालेब यांनी कुठल्या नजरेने पाहिलं. उन्होंने उनको और प्रभु को थोड़ा तुलना किया. आणि त्या योशुआ आणि कालेबने काय केलं की प्रभू आणि त्यांची तुलना केली. अब देखो, बघा, मेरा प्रभु के सामने ये कुछ भी नहीं, एक चिट्टी की समान है. आणि माझ्या प्रभू समोर हे काहीच नाही तर एखाद्या किड्याप्रमाणे आहे. ये कुछ नहीं है. आणि हे काहीच नाहीये. लेकिन बाकी लोगों ने कैसे देखा? आणि इतर लोकांनी काय पाहिलं. वो और मैं, आणि ते लोक आणि इस्रायल लोक यांना पाहिलं. अरे वो लोग वो दानव लोग हैं, बहुत आणि लंबा मग ते एकदम राक्षस लोक आहे. चौड़ा, और हम लोग बहुत छोटा. आणि आम्ही तर खूप एक नागतोड्याप्रमाणे आहो. कैसे जीतेगा? आणि कस काय आपण त्यांना जिंकू. हाँ, ये बात है. आणि ही गोष्ट हम आहे. लोग कई बार क्या है कि हमको ले चलने वाला प्रभु को भूल जाता है. आणि पुष्कळ वेळा आपण विसरून जातो की आपल्याला घेऊन जाणारा कोण आहे. हमारे सामने आने वाला समस्या को मैं कैसे सामना करूं? अरे समस्या को सामना करना क्या वाला मैं नहीं है ना, प्रभु है ना. आणि आपल्या समोर येणाऱ्या ज्या समस्या आपण त्याला पाहून घाबरून जातो. कारण का की आपण असा विचार करतो की या समस्येचा सामना मी कस काय करू. अरे आपल्या जीवनामध्ये येणारी जी समस्या आहे तिचा सामना करणारा मी नाही तर प्रभू आहे ना. लाल सागर के सामने आया तो कौन सामना किया? आणि तांबडा समुद्र समोर आल्यानंतर मग त्याचा सामना कोणी केला. पीछे से प्रभु का सेना, आणि पाठीमागे फारोचं सैन्य, आगे लाल सागर, आणि समोर तांबडा समुद्र. कहाँ भागेगा? आणि मग कुठे पडणार. प्रभु ने बोला आगे बढ़ो. आणि प्रभूने म्हटलं पुढे जा. प्रभु हमें
हमेशा हमें आगे बढ़ाता है। आणि प्रभू नेहमी आपल्याला पुढे काढतो प्रभु अपने लोगों के लिए मार्ग खोलता आणि है। प्रभू आपल्या लोकांकरता मार्ग तयार करतो. प्रियो, इतना बड़े बड़े अनुभव पाए वो लोग यहाँ पर प्रभु को भूल गया। आणि एवढा मोठा मोठा अनुभव प्राप्त झालेले लोक या ठिकाणी प्रभूला विसरले. कितना दुखद बात है ना। आणि किती दुःखदायक गोष्ट आहे. ये भी कोई समस्या आता है तो मालूम पड़ता है कि हमारे विश्वास में हम कितना मजबूत हैं। आणि ज्या वेळेला समस्या येते त्या वेळेला समजतं की आपण विश्वासामध्ये किती दृढ आहोत. प्रियो, आपका विश्वास आज कैसा है? प्रियानो, आज तुमचा विश्वास कसा आहे? आप प्रभु को तुच्छ करने वाले अनुभव है तो आप विश्वासी जीवन में ऑलरेडी गिर चुका है। आणि प्रभूला तुच्छ करण्याचा अनुभव जर तुम्हाला आहे तर तुम्ही विश्वासू जीवनामध्ये अगोदरच पतन पावलेले आहात. मैं काम करते बिना काम कैसे हो, क्या होगा, ऐसा मत सोचो। आणि जर मी नाही केलं तर मग काम कस काय होईल किंवा घर कस काय चालेल हा विचार करू नका. प्रभु चलाएगा, प्रभू चालवेल, प्रभु करेगा, प्रभू चालवेल, प्रभू सगळं काही करेल. प्रभु में विश्वास कर। प्रियो, आणि प्रभू मध्ये विश्वास करा. आप आज क्यों इतना दुखी और निराश है? आणि तुम्ही दुःखी आणि निराश का आहात? आपको प्रभु में विश्वास नहीं। आणि तुम्हाला प्रभू मध्ये विश्वास नाही. आपको मालूम है यूहन्ना 11:40 पे प्रभु ने मार्था को बोला, यदि तुम विश्वास करेंगे तो प्रभु का महिमा देखेंगे। योहान 11 अध्याय त्याच्या 40 वचनामध्ये प्रभूने अशा प्रकारे म्हटलं, जर तू विश्वास ठेवशील तर निश्चित देवाचा गौरव पाहशील. प्रियो, हमारे जीवन में प्रभु का महिमा देखना चाहता है तो आणि प्रियानो, प्रभू आपण आपल्या जीवनामध्ये प्रभूचा गौरव पाहू इच्छित होतो. देखो, अभी इसी 14 अध्याय गणना 14 अध्याय का 37-38 वचन पढ़ना। गणना 14 अध्याय 37-38 वचन वाचा. उस देश की नामधराई करने वाले पुरुष हाँ। यहोवा के मारने से उनके सामने मर गए। हाँ। परंतु देश का भेद देने वाले पुरुषों में से हाँ। नून का पुत्र यहोशू हाँ। और यपुन्ने का पुत्र कालेब दोनों जीवित रहे। हाँ, देखा क्यों ऐसा हुआ? असं का झालं? उसका 29-30 भी पढ़िएगा। त्याचं 29 आणि 30 वचनही वाचा. तुम्हारे शव इसी जंगल में पड़े रहेंगे। हाँ। और तुम सब में 20 वर्ष के या उसके अधिक आयु के जितने गिने गए थे हाँ। और मुझ पर बुड़बुड़ाते थे, हाँ। उनमें से यपुन्ने का पुत्र कालेब हाँ। और नून के पुत्र यहोशू को छोड़ हाँ। कोई भी उस देश में न जाने पाएगा हाँ। जिसके विषय में मैंने शपथ खाई हाँ, है। प्रियो, अभी प्रभु बताया हुआ प्रभु के साथ लिपटे रहने वाला योशू और कालेब के अलावा 20 साल से ऊपर जितना भी उम्र का था, एक भी वायदा के देश में प्रवेश नहीं किया. आणि मग इस्रायल लोकांपैकी योशू आणि कालेब याच्या सोडून 20 वर्षापेक्षा जास्त जे कोणी होते ते एकही त्या ठिकाणी जिवंत राहिला नाही. कितना भयंकर बात है आणि किती भयंकर गोष्ट आहे. जब वहां से 6,03,550 योद्धा लोग निकला था आणि 6,03,550 योद्धे त्या ठिकाणी निघालेले उसमें होते. से सिर्फ 2 व्यक्ति वायदा के देश में गए. आणि त्यापैकी फक्त 2च मनुष्य जे आहेत ते वचनदत्त देशामध्ये गेले. प्रियो, ये रास्ता पाने वाला थोडे थोड़े, आणि हा रस्ता मिळवणारे खूप थोडे आहे. हमारे जीवन में हमें परखना है. आपण आपल्या जीवनामध्ये पारखायचंय. आज अगर आप प्रभु की सच्चा भक्ति करेगा तो आणि आज जर तुम्ही प्रभूची खरी भक्ती कराल तर प्रभु स्वयं आपकी सेवा करेगा. आणि प्रभू स्वतः तुमची सेवा करेल. वाह वाह, ऐसा भी है. आणि असं पण आहे का? यस, हो. ये प्रभु का वचन कहता है. आणि हे प्रभूचं वचन सांगतं. प्रभु कौन है प्रियो? आणि प्राणो प्रभू कोण आहे और हम लोग कौन है? आणि आपण कोण हम आहोत? तो सिर्फ एक सादा सृष्टि है. आणि आपण तर एक साधी त्याची निर्मिती आहोत. परंतु प्रभु कौन है? प्राणो प्रभू कोण आहे? वो महान परमेश्वर. आणि तो महान परमेश्वर. वो प्रभु क्या करेगा? आणि तो प्रभू काय करेल? यदि आप प्रभू की बातों को मानकर जिएगा तो, आणि प्रभूच्या आज्ञेचं पालन करत तुम्ही जीवन जगाल तर, यदि प्रभु को प्राप्त करने के लिए दाम देने वाला मार्ग में चलेगा तो, आणि प्रभू साठी मोल देणाऱ्या त्या मार्गावर तुम्ही चालाल तर, प्रभु क्या करेगा? आणि प्रभू काय करेल? लूका उसका 12 अध्याय का 37 वचन. लूक त्याचा 12 अध्याय त्याचं 37 वचन. धन्य है वे हाँ. दास जिन्हें स्वामी आकर जागते पाए. हाँ. मैं तुमसे सच कहता हूँ हाँ. कि वह कमर बांधकर हाँ. उन्हें भोजन करने को बिठाएगा हाँ. और पास आकर उनकी सेवा करेगा. वाह वाह वाह, देखा है प्रियो, प्रभु उनकी सेवा करेगा. आणि प्रभू त्यांची सेवा करेल. ये दुनिया में रहने के समय में प्रभु का कार्य जो भी करता है प्रियो, वो प्रभु का दृष्टि से कभी भी मिटता नहीं. आणि मग या जगामध्ये जीवन जगत असताना जो कोणी प्रभूचं काम करेल त्याचं काम कधीही पुसल्या जाणार नाही. प्रभु को प्रसन्न करने वाला रीति में करना. आणि प्रभूला प्रसन्नदायक अशा पद्धतीने करा. आपको मालूम है जब मार्कोस उसका 9 अध्याय का 41 वचन में लिखा है, मार्क त्याचा 9 अध्याय त्याच्या 41 वचनामध्ये असं लिहिलंय. मार्क 9:41. जो कोई एक कटोरा पानी तुम्हें इसलिए पिलाए हाँ. कि तुम मसीह के हो, हाँ. तो मैं तुमसे सच कहता हूँ हाँ. कि वह अपना प्रतिफल
होएगा। देखा, एक ग्लास पानी पिलाने वालों को भी सम्मान करने के लिए प्रभु का दृष्टि में वो बात भी बड़ा बहुमूल्य है। आणि एक ग्लास पाणी पाजणारा जो व्यक्ती आहे, हे काम करणारा व्यक्ती सुद्धा प्रभूच्या दृष्टीने खूप मौल्यवान आहे. प्रियो, प्रभु के लिए आप जो भी काम करता है, आणि प्रभू करता तुम्ही जे काय काम करता, प्रभु कभी भी भूलेगा नहीं. आणि प्रभू कधी विसरणार नाही. इब्रानियों का पत्री उसका 6वां अध्याय का 10 वचन. इब्रिकराचं पत्र 6 अध्याय त्याचं 10 क्योंकि वचन. परमेश्वर अन्यायी नहीं कि तुम्हारे काम और उस प्रेम को भूल जाए जो तुमने उसके नाम के लिए इस रीति से दिखाया कि पवित्र लोगों की सेवा की और कर भी रहे हो. बोलने का मतलब प्रभु की महिमा के लिए जो भी आप काम करता है प्रियो, प्रभु कभी भी नहीं भूलेगा. आणि प्रभूच्या गौरवाकरता तुम्ही जे काय काम करता, प्रभू कधीही विसरत नाही. प्रभु सम्मान करेगा. प्रभू सन्मान तो करेल. एक सच्चा आत्मिक जीवन का सच्चा आदर्श हमारे यीशु मसीह है. आणि खरा आत्मिक जीवनाचा खरा आदर्श आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. जो भी प्रभु में है वो बात को प्रकट करके शरीर में जिया हुआ एकमात्र व्यक्ति प्रभु यीशु मसीह है. आणि जे प्रभू मध्ये आहे ते सगळे गुण धारण करून जीवन जगलेला एकमात्र व्यक्ती तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. ऐसा ही कि जीवन प्रभु हमसे भी चाहता है. आणि अशा प्रकारचं एक जीवन आपण सुद्धा जगावं असं प्रभूची इच्छा आहे. वो ध्यान देना. लक्ष द्या. परमेश्वर को संपूर्ण निधि में शरीर में प्रकट करके जी करके हमें आदर्श दिया हुआ महान पुरुष है प्रभु यीशु मसीह. आणि देवाला संपूर्णरित्या आपल्या शरीराच्या द्वारे प्रगट करून जीवन जगणारा एकमात्र मनुष्याचा पुत्र आहे, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. हमारी दुनिया में सबसे बड़ा आदर्श प्रभु यीशु मसीह है. आपल्याला या जगामध्ये सगळ्यात मोठा आदर्श प्रभू येशू ख्रिस्त आहे. वो बात आपको सबको मालूम है. पत्रोस 2 अध्याय के 21 वचन वो हमें आदर्श देकर गया. आणि पहिले पेत्र 2 अध्याय 21 वचन आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला एक आदर्श देऊन गेला. तो उसके आदर्श में कैसे था? आणि त्याचा आदर्श आपल्याला कसा होता? कोलोसियों का पत्री 1 अध्याय का 15 वचन में पढ़ता है. कलसीकराचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये आपण असं वाचतो. ज्यादा जरूरत तो पढ़ने पर ही वचन बढ़ाएंगे. हाँ, पढ़ लीजिए. वह तो अदृश्य परमेश्वर का प्रतिरूप। हाँ, यीशु मसीह कौन है? आणि प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे? हाँ, परमेश्वर को किसी ने कभी नहीं देखा. आणि देवाला कधी कोणी पाहिलं नाही. वो अदृश्य परमेश्वर का प्रतिरूप है. बोलेगा तो दृश्य रूप है. आणि अदृश्य देवाची तो प्रतिमा आहे. क्योंकि आपको मालूम है यीशु मसीह का ये दुनिया में आने का एक बड़ा उद्देश्य क्या था? आणि प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये येण्याचा एक मोठा उद्देश काय होता? परमेश्वर को किसी ने कभी नहीं देखा आणि देवाला कधी कोणी पाहिलं नाही, है ना. इसलिए उस परमेश्वर को प्रकट करके देना. आणि त्या देवाला जगाला प्रगट करून देणं. योहन्ना 1 अध्याय का 18 वचन में प्रभु ने कहा. योहान त्याचा पहिला अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये प्रभूने अशा प्रकारे म्हटलं, परमेश्वर को किसी ने कभी नहीं देखा, एकलौता पुत्र जो पिता की गोद में है उसी ने उसे प्रकट किया. देखा, प्रभु यीशु मसीह ने ही पिता परमेश्वर को प्रकट किया. आणि प्रभू येशू ख्रिस्तानेच पिता परमेश्वराला प्रगट केलं. प्रभु यीशु मसीह जब शरीर रूप लेकर के आया, आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळेला शरीर रूप घेऊन आला, प्रभु वचन कहता है, प्रभूचं वचन असं सांगतं. वही कोलोसियों उसके 2 अध्याय के 9 वचन में. कलसीकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये, क्योंकि उसमें ईश्वरत्व की सारी परिपूर्णता सदैव वास करती है. हाँ, देखा, ईश्वरत्व का सारे परिपूर्णता देह रूप में वास करता है. कारण ईश्वरत्वाची सगळी परिपूर्णता त्याच्यामध्ये सदैव राहते. प्रियो, प्रभु यीशु मसीह में प्रभु का सारे गुण शरीर में प्रकट हुआ. आणि येशू ख्रिस्तामध्ये परमेश्वराचे सगळे गुण सदैव प्रकट झाले. इसलिए एक बार फिलिपोस प्रभु से एक अपेक्षा किया. आणि म्हणूनच एकदा फिलिपोसने प्रभूपासून एक अपेक्षा केली होती. प्रभू, आप हमें पिता को दिखाओ. आणि हे प्रभू आम्हाला पित्याला दाखव. हमको बहुत हो गया. आणि आता खूप झालं. ये यहूदी लोग बहुत चालाक लोग हैं. आणि यहुदी खूप हुशार लोक आहे. तब प्रभु ने उसको क्या उत्तर दिया? आणि मग प्रभूने त्याला काय उत्तर दिलं ठाऊक आहे का? यूहन्ना 14 अध्याय का 9 वचन. योहान 14 अध्याय त्याचं 9 वचन. यीशु ने उससे कहा, हाँ। हे फिलिपुस, हाँ। मैं इतने दिन से तुम्हारे साथ हूँ, हाँ। और क्या तू मुझे नहीं जानता? हाँ। जिसने मुझे देखा है जिसने मुझे देखा है, उसने पिता को भी देखा है. वाह वाह. जिसने मुझको देखा वो पिता को देखा. आणि ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पण पाहिलं. क्या फिलिपोस, तू अभी तक नहीं जाना? आणि काय फिलिपोस तुला अजून नाही समजलं प्रियो, का? अभी भी इधर बैठ करके सुनने के टाइम पर कई लोगों का चेहरा ऐसा है कि जैसा अभी मैं हूँ, अभी इधर से दिखलेगा तो मेरे को खाएगा. आणि इथं बसल्यानंतर काही लोकांचे चेहरे अशा प्रकारे आहे की मी इथून निघाल्यानंतर बाहेर गेल्या गेला मला खाऊन टाकतील. मैंने आपके साथ क्या बुराई की है?
आणि तुमच्या सोबत काय दुष्टपणा केला मैंने मी सिर्फ वचन का थोड़ा सा प्रभु ने दिया वो प्रकाश डाला। आणि मी फक्त प्रभूने दिलेल्या वचनाचा प्रकाश तुम्हाला दिला आपका चेहरा क्यों काला हो रहा आणि तुमचा चेहरा का काळवडत आहे है? आप खुशी से रहो ना। आणि जरा आनंदाने राहा ये वचन अच्छा नहीं है क्या? आणि वचन चांगलं नाही का प्रभु का वचन है। प्रभूचं वचन आहे तो यीशु मसीह को जिसने देखा वो पिता को देखा। आणि ज्याने कोणीला प्रभू येशू ख्रिस्ताला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं ये बात तो प्रभु बार बार कहते हैं। आणि गोष्ट प्रभू वारंवार सांगतो उसका 12 अध्याय 45 वचन। योहान त्याचा 12 अध्याय 45 वचन और जो मुझे देखता है हाँ। वह मेरे भेजने वाले को देखता है। देखा साफ बात है ना, जो मुझको देखता है मेरा भेजने वाले को देखता। आणि जो मला पाहतो ज्याने मला पाठवलं त्याला तो पाहतो कारण क्या है? कारण काय आहे? उसका 10 का 30 में प्रभु बोलता है, आणि योहान 10 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये प्रभू अशा प्रकारे म्हणतो क्योंकि मैं और पिता एक है, दो नहीं एक है। एक है। मी आणि पिता दोन नाही तर एक आहे मैं और पिता मी आणि पिता एक है। एक आहे क्या सुंदर वचन है बोलिए। आणि काय सुंदर वचन आहे प्रियो, मतलब अभी यीशु मसीह ये दुनिया में पिता को प्रकट करके जीवन बिताया, आणि प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये पित्याला प्रगट करत जीवन जगलं तो फिर हमें किसको प्रकट करना है? आणि मग आपण कोणाला प्रगट करायचंय है? प्रभु यीशु मसीह को। हाँ, यीशु मसीह को प्रकट करके जीना प्रियो। आणि प्रभू येशू ख्रिस्ताला प्रगट करत जीवन जगायचंय कितना विश्वासी जानते हैं बात। आणि किती विश्वासणाऱ्याला हे ठाऊक आहे है? हमारे जीवन में हमें मसीह को प्रकट करके जीना है। आणि आपण आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला प्रगट करत जीवन जगायचंय वही कोलोसियों पहला अध्याय का 26-27 वचन पढ़ना। कलसीकराचं पत्र पहिला अध्याय 26-27 वचन हाँ, अर्थात हाँ। उस भेद को जो समयों और पीढ़ियों से गुप्त रहा, हाँ। परंतु अब उसके उन पवित्र लोगों पर प्रकट हुआ है, हाँ। जिन पर परमेश्वर ने प्रकट करना चाहा हाँ। कि उन्हें आज्ञात हो हाँ। कि अन्य जातियों में उस भेद की महिमा का मूल्य क्या है, हाँ। और वो ये है हाँ। कि मसीह जो महिमा की आशा है तुम्हें रहता है। देखा हमारे में कौन रहता? महिमा की आशा। महिमा का आशा मसीह रहता है। आणि गौरवाची आशा ख्रिस्त आपल्यामध्ये राहतो कितने लोग मतलब विश्वास से गवाही देगा कि महिमा का आशा मसीह मुझ में रहता है। आमेन. आमेन। Praise the Lord. Praise the Lord. है? ये बात सच्चे प्रिय। आणि ही गोष्ट खरी आहे प्रिय जो भी नया जन्म पाया है आणि ज्या लोकांचा नवा जन्म झालेला आहे प्रभु आप में है। आणि प्रभू तुमच्यामध्ये आहे अभी प्रभु आप में है तो अभी प्रभु की इच्छा क्या है? आणि जर प्रभू तुमच्यामध्ये आहे तर प्रभूची इच्छा काय आहे हर काम प्रभु को करना है। आणि आप हर काम हमारे में प्रभु को करना है। आणि आपण आपल्यामध्ये होणारं प्रत्येक काम प्रभूने करायला पाहिजे कैसा? क्या समझा इसका? याचा अर्थ समजला का यीशु मसीह ने जो भी किया वो यीशु मसीह ने नहीं किया, पिता ने किया। आणि येशू ख्रिस्ताने आपल्या जीवनामध्ये जे काही काम केलं ते त्याने केलं असं नाही तर त्याच्या ठाई पिता राहून त्या पित्याने केलं वो जीवन हमें भी जीना है। आणि तशा प्रकारचं जीवन आपल्याला सुद्धा जगायचं आहे आपको मालूम है ना, Yes. यहोवा का सुसमाचार उसका 12 अध्याय योहान त्याचा 12 अध्याय उसका मतलब 49 50 पढ़ी। 49 आणि 50 वचन वाचा हाँ। क्योंकि मैंने अपनी ओर से बातें नहीं की, हाँ। परंतु पिता हाँ। जिसने मुझे भेजा है हाँ। उसी ने मुझे आज्ञा दी है हाँ। कि क्या क्या कहूँ और क्या क्या बोलूँ, हाँ। और मैं जानता हूँ कि हाँ। उसकी आज्ञा अनंत जीवन है, हाँ। इसलिए मैं जो कुछ बोलता हूँ हाँ। वह जैसा पिता ने मुझसे कहा है हाँ। वैसा ही बोलता हूँ। देखिए, पिता ने कहा हुआ बात तो वैसा ही बोल रहा है यीशु मसीह। इसका मतलब एक्चुअली कौन बोल रहा है? पिता आणि पित्याने सांगितलेल्या गोष्टी बोलत आहे प्रभु येशू ख्रिस्त याचा अर्थ कोण बोलत आहे पिता बोलता है। पिता बोलता है। पिता बोलत आहे उसका आपका संदेह है तो उसका 14 का 10 वचन पढ़िए। आणि 14 अध्याय योहान 14 अध्याय त्याचं 10 वचन वाचा क्या तुम विश्वास नहीं करता कि मैं पिता में हूँ हाँ। और पिता मुझ में है? हाँ। ये बातें जो मैं तुमसे करता हूँ हाँ। अपनी ओर से नहीं करता, हाँ। परंतु पिता मुझ में रहकर हाँ, पिता मुझ में रहकर अपने काम करता है। कौन करता? पिता करता है। पिता करता। आणि पिता करतो आपको समझ में आ रहा है? तुमच्या लक्षात येत आहे का प्रियो, हम प्रभु की खरीदे हुए लोग है मंडली। आणि प्रियानो आपण प्रभूची विकत घेतलेले लोक आहे हम मंडळी प्रभु के लिए अवेलेबल होना। आणि प्रभू करता आपण उपलब्ध राहायला पाहिजे प्रभु को हमने ऊँट दिया क्या? आणि आपण आपले ओट प्रभूला दिले का कई लोग अभी भी ऊँट शैतान को दिया हुआ है। आणि काही लोकांनी अजूनही आपले ओट सैतानाला दिले इसका उसका बारे में बोलते रहे। याच्या त्याच्या संबंधाने बोलत राहता एक दूसरे की बुराई, एकमेकाबद्दल वाईट बोलतात वो काम किसका है? हे काम कोणाचं आहे किसका है? शैतान- कोणाचं आहे शैतान शैतान का- का मालूम हो करके उसका काम क्यों करता? आणि मग हे काम जर सैतानाचं आहे माहिती आहे तर मग त्याचं काम तुम्ही का करता उसका काम भी क्या है करके मालूम।
आणि त्याचं काम काय आहे हे सुद्धा माहिती आहे मालूम होकर के करता है। आणि माहिती तरी करतात भयंकर बात है, आणि भयंकर गोष्ट आहे. समझ में आ रहा है कि नहीं? लक्षात येत आहे का? प्रियो, प्रभु हमारे में रह करके प्रभु का काम करना है। आणि प्रभू आपल्यामध्ये राहून आपण प्रभूचं काम अभी करायचंय. यीशु मसीह यहाँ पर बोलता है, या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणतो, जो भी आप सुन रहे हैं ना, आणि तुम्ही जे काय ऐकत आहात ये मैं नहीं बोल रहा हूँ, ते मी नाही सांगत प्रभु आहे. मुझ में होकर के आपसे बोल रहा है। आणि प्रभू माझ्यामध्ये राहून तुमच्याशी बोलत आहे. यीशु मसीह का पूर्ण जीवन पिता को प्रकट करने वाला जीवन था। आणि प्रभू येशू ख्रिस्तचं संपूर्ण जीवन पिता परमेश्वराला प्रकट करणारं होतं. एक दो वचन नंबर पढ़िए, 1-2 वचन वाचा. यूहन्ना 5:31। योहान 5:30 वचन. मैं अपने आप से कुछ नहीं कर सकता, देखा, मैं अपने आप से कुछ नहीं कर सकता। आणि कौन करता? जैसे पिता करता। प्रियो, मैं पिता करता है। आणि या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त असं म्हणत आहे की मी स्वतःहून काहीच करू शकत नाहीये, तर पिता करतो. Praise the Lord। प्रेज द लॉर्ड. ने उसका 7 अध्याय का 16 वचन पढ़ना। योहान 7:16 वचन. यीशु ने उन्हें उत्तर दिया, हाँ। मेरा उपदेश मेरा नहीं, मेरा उपदेश मेरा नहीं, परंतु मेरे भेजने वाले का है। कितना सुंदर बात है। आणि किती सुंदर गोष्ट आहे. प्रभु ने दिया वो बात जब हम सुनाएगा तो आणि प्रभूने दिलेली गोष्ट ज्या वेळेला आपण सांगू तेव्हा, वो संदेश देने वाला कौन है? आणि तो संदेश देणारा कोण आहे? प्रभु है। प्रिय, तो प्रभु आहे. प्रभु किसी को भी इस्तेमाल कर सकता है, आणि प्रभु कोणाचाही उपयोग करू शकतो. लेकिन संदेश प्रभु का है आणि संदेश प्रभूचा आहे और वो बोलने वाला भी प्रभु है। आणि बोलणारा सुद्धा प्रभू आहे. इस रीति में जीवन बिताने के लिए प्रभु ने मुझको और आपको चुना। आणि अशा प्रकारे जीवन जगण्याकरता प्रभूने तुम्हाला आणि मला निवडलं. जब तक आप आत्मीय जीवन में जब तक मेच्योर नहीं होगा, आणि जोपर्यंत आत्मिक जीवनामध्ये तुम्ही परिपक्व होणार नाही, ये संभव नहीं। आणि हे शक्य नाही. उदाहरण, मेच्योर हुआ हुआ एक व्यक्ति था, प्रेषित पौलुस। आणि आत्मिक जीवनामध्ये प्रौढ झालेला एक व्यक्ती होता, प्रेषित पौल. उसका जीवन कैसा था? त्याचं जीवन कसं होतं? गलातियों 2:20 में प्रभु का दास कहता है, आणि गलातीकराचं पत्र त्याचा 2रा अध्याय त्याच्या 20 वचनामध्ये प्रभूचा दास अशा प्रकारे म्हणतो, अभी मैं नहीं, मसीह मुझ में जीवित आता है। मी नाही तर ख्रिस्त माझ्यामध्ये जगत आहे. कौन जीवित है? कोण जिवंत आहे? किसके बारे में लिखा? आणि कोणा संबंधाने लिहिलेलं प्रभु आहे? यीशु मसीह में विश्वास किया हुआ एक भक्त के बारे में। आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास केलेल्या एका भक्ता संबंधाने. इधर बैठा हुआ कितने लोग अभी गवाही देगा? आणि या ठिकाणी बसलेले किती लोक साक्ष देतील? अभी मैं नहीं, आता मी नाही, मसीह मुझ में जीवित ख्रिस्त माझ्यामध्ये जिवंत आहे. है। और अभी मैं बोलता हूँ, याचा अर्थ मी बोलतो, मैं नहीं बोलता, मी नाही बोलत, प्रभु बोलता। प्रभू बोलतो. कौन बोलता? कोण बोलतो? भैया, मैं अभी आपको नहीं बोल रहा हूँ, आणि प्रियांनो, मी तुम्हाला आता नाही सांगत आहे, मैं तो प्रभु के हाथ में सरेंडर किया है। आणि मी तर माझ्या स्वतःला प्रभूच्या हातामध्ये समर्पित केलेलं आहे. मेरे द्वारा आपसे बोल रहा है। माझ्याद्वारे प्रभू तुमच्याशी बोलत आहे. अब ये जो भी बात सुनता है, ये कोई बुद्धिमान ज्ञानी व्यक्ति की बात है ही नहीं। आणि तुम्ही आता जे काय ऐकत आहे कुठल्या ज्ञानवान व्यक्तीचं बोलणं नाहीये. प्रेषित पौलुस भी जब प्रचार करते थे, आणि प्रेषित पौल सुद्धा ज्या वेळेला प्रचार करत असे लोगों को संदेह होते थे। आणि लोकांना शंका वाटायची, संदेह करने वाला हमेशा होता है। आणि शंका करणारे नेहमी राहतात. दूसरा कोरिन्थी उसका 13 अध्याय है, उसका 3रा वचन। दुसरे करंथीकराचं पत्र 13 अध्याय त्याचं 2रं वचन. यदि तुम तो इसका प्रमाण चाहते हो हाँ। कि मसीह मुझ में बोलता है। हाँ, देखा, मतलब मसीह मुझ में बोल रहा है करके तू बोलता है ना, तुम में मसीह जी रहा है करके, मसीह तुम में बोलता है करके हमको प्रमाण दे दो। आणि ख्रिस्त तुमच्याद्वारे बोलत आहे याचा प्रमाण तुम्ही द्या. देखो लोगों का सवाल, उसको कैसे समझाओ? आणि मग लोकांचा प्रश्न त्यांना कसं काय सांगू? उसका 12 अध्याय का 19 वचन। पहिल्या करंथीकराचं पत्र 12 अध्याय त्याचे 19 वचन. तुम अभी तक समझ रहे होगे कि हम तुम्हारे सामने प्रत्युत्तर दे रहे हैं। हाँ। हम तो परमेश्वर को उपस्थित जानकर मसीह में बोलते हैं। ये प्रेषित पौलुस एक बड़ा गवाही देता है प्रियो। आणि प्रेषित पौल एक मोठी साक्ष देतो. हम क्या बोलता है? आपण काय बोलतो? मसीह में बोलता है। आणि ख्रिस्तामध्ये बोलतो. बहुत गंभीर बात है। आणि खूप गंभीर गोष्ट आहे. मसीह में बोलता आणि ख्रिस्तामध्ये बोलतो. और एक प्रकार बोलेगा तो आणि एक प्रकारे सांगायचं झालं दूसरा तर अध्याय का 17 वचन। 2रा अध्याय 17 वचन. हाँ। क्योंकि हम उन बहुतों के समान नहीं हाँ। जो परमेश्वर के वचन में मिलावट करते हैं, हाँ। परंतु मन की सच्चाई से मन की सच्चाई से, और परमेश्वर की ओर से, परमेश्वर की ओर से, परमेश्वर को उपस्थित जानकर प्रभु की उपस्थिति जानकर मसीह में बोलते हैं। कहाँ पर बोलते हैं? मसीह में बोल मसीह में बोलता है। आणि ख्रिस्तामध्ये बोलतात. प्रियो, मसीह लोग हमेशा जो भी बोलता है
मसीह में बोलना। आणि ख्रिस्ती लोक नेहमी बोलतात ते कुठं ख्रिस्तामध्ये प्रभु बोलायचं यीशु मसीह हमारे बीच में है। आणि प्रभू येशू ख्रिस्त आपल्यामध्ये आहे हम जो भी सुनता है मसीह में सुन रहे हैं कि नहीं? आणि आपण जे काय ऐकतो ते ख्रिस्तामध्ये ऐकत आहोत का बोलने नाही वाला मसीह में बोलता है, आणि बोलणारा ख्रिस्तामध्ये बोलतो हमें मसीह में रह करके सुनना है। आणि ख्रिस्तामध्ये राहून आपण ऐकायचंय। पहला थिस्सलुनीकियों दूसरा अध्याय के 4 वचन में, पहिलं थिस्सलुनीकराचं पत्र दुसरा अध्याय त्याच्या 4 वचनामध्ये, जैसा परमेश्वर ने हमें योग्य ठहरा कर सुसमाचार सौंपा, हम वैसा ही वर्णन करते हैं, और इसमें मनुष्यों को नहीं परंतु परमेश्वर को जो हमारे मनों को जांचता है प्रसन्न करते हैं। देखा, परमेश्वर को प्रसन्न करने वाला बात बोलना है तो परमेश्वर की ओर से होना चाहिए। आणि देवाला प्रसन्न करणारी जर गोष्ट बोलायची तर ती गोष्ट देवाकडून असली पाहिजे। हम लोग प्रचार करने के समय में आपण प्रचार करत असताना आत्मा बोलता है, ऐसे नहीं बोलता, आणि आत्मा बोलतो तसं नाही बोलत, क्योंकि बोलता ही आत्मा है, कारण बोलतोच आत्मा, फिर ऐसे बोलने की जरूरत नहीं पड़ता। आणि मग असं बोलण्याची गरज नाही पडत। जो आपको संदेश आता है, आणि जो तुम्हाला संदेश येतो, ये सुनने वाले लोग ये बात समझना चाहिए, आणि हे ऐकणारे लोकांनी ही गोष्ट समजायला पाहिजे। जो बोलने वाला कैसे बोलता, आणि बोलणारे कसे बोलता, प्रभु का मंडली की बात है, आणि प्रभूच्या मंडळीची गोष्ट आहे, दुनिया के लोग कैसे भी बोलता है, आणि जगाचे लोक कसं पण बोलता, वो बात अलग है। आणि ती गोष्ट वेगळी आहे। प्रभु की मंडली, नासिक मंडली में जब भी आप वाणी सुनेगा, एक बात जानना, आणि नाशिकच्या मंडळीमध्ये तुम्ही वाणी ऐकाल त्यावेळेला एक गोष्ट जाणून घ्या, प्रभु की उपस्थिति में ऐसी बात बोलने में बहुत बड़ा हिम्मत है। आणि प्रभूच्या उपस्थितीमध्ये अशा प्रकारे बोलायला खूप मोठं धैर्य आहे। कौन बोलता है? आणि कोण बोलतो? पहला पत्रोस पहला अध्याय के 12 वचन। पहिले पेत्र पहिला अध्याय 12 वचन। ओ लॉर्ड जीसस, उन पर यह प्रकट किया गया कि वे अपनी नहीं वरन हमारी सेवा के लिए ये बातें करते थे, जिनका समाचार अब तुम्हें उनके द्वारा मिला, जिन्होंने पवित्र आत्मा के द्वारा जो स्वर्ग से भेजा गया तुम्हें सुसमाचार सुनाया। देखा, पवित्र आत्मा के द्वारा प्रभु का संदेश सुनाया। आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे तुम्हाला सुवार्ता सांगितली। कैसे सुनाया? आणि सुवार्ता कशी सांगितली? पवित्र आत्मा के द्वारा। पवित्र आत्म्याच्या द्वारे। बहुत बड़ी बात है। आणि खूप मोठी गोष्ट जब आहे। प्रभु की आत्मा के द्वारा सुनाता है तो प्रभु बात करता है। आणि प्रभूच्या आत्म्याच्या द्वारे सांगतो त्यावेळेला प्रभू बोलतो। तो इसलिए म्हणून एक व्यक्ति में अगर हमें प्रभु को दिखना है तो आणि एका व्यक्तीमध्ये जर आपण प्रभूला पाहायचंय तर उस व्यक्ति में ये 3 कार्य जरूरी बात है। आणि त्या व्यक्तीमध्ये हे 3 कार्य गरजेचे आहे। क्या है? ते काय आहे? पहली बात प्रेम, पहिली गोष्ट प्रेम, दूसरा विश्वास, दुसरा विश्वास, तीसरा आज्ञाकारिता। आणि तिसरं आज्ञाधारकपणा। क्या क्या है? काय काय आहे? प्रेम, विश्वास, आज्ञाकारिता। प्रेम, विश्वास, आज्ञाधारकपणा। ये एक व्यक्ति में तीनों बात रहेगा तो वो व्यक्ति में आप प्रभु को देख पाएगा। आणि एका व्यक्तीमध्ये या 3 गोष्टी राहिले तर त्या व्यक्तीमध्ये तुम्ही प्रभूला पाहू शकाल। जो व्यक्ति पाप करके गिर गया था, आणि जो व्यक्ती पाप करून त्याचं पतन झालं तो होतं, ये तीनों बात नष्ट हुआ था। आणि त्याच्या या 3 गोष्टी नष्ट झाल्या। लेकिन उधार पाए वाले लोगों को प्रभु ने ये तीनों बात वापस दिया। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला प्रभूने या 3 गोष्टी पुन्हा दिल्या। क्या क्या बात? त्या काय काय आहे? प्रेम, प्रेम, विश्वास, विश्वास, आज्ञाकारिता। आणि आज्ञाधारकपणा। अपने जीवन को पार करना। आपण आपलं जीवन पार करा। मेरे जीवन में ये बात है कि माझ्या जीवनामध्ये या गोष्टी आहे का? है ना, मुझ में प्रभु को दिखने लायक मेरा जीवन की यात्रा है क्या? आणि प्रभू माझ्यामध्ये दिसेल अशा प्रकारे माझ्या गोष्टी आहे का? या अभी भी गिरा हुआ उस आदामी स्वभाव में मेरे जीवन है? अजून हे पडलेला त्या आदमाचा स्वभाव माझ्यामध्ये आहे का? अभी भी मैं प्रभु में आने के बाद में उस पक्वता या उस स्पिरिचुअल मेच्योरिटी की ओर मैं बढ़ा है कि नहीं? आणि अजूनही प्रभू मध्ये आल्यानंतर आत्मिक जीवनामध्ये परिपक्व झालेलो आहे का नाही? Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. हमें जानना है आपण जाणायचंय इसका एक व्यक्ति परिपक्वता में आया है कि नहीं, आणि एक व्यक्ती जो आहे आत्मिक परिपक्वतेमध्ये आलेला आहे का नाही? उसमें उस व्यक्ति को पहचानने का 7 गुण बाइबल में दिया है। आणि त्या व्यक्तीला ओळखण्याचे 7 गुण बायबल मध्ये दिले। आप में से बहुत लोग लंबा सांस लिया, आणि तुमच्यापैकी पुष्कळ लोकांनी मोठा श्वास अभी घेतला। मैं 7 बात नहीं बोलेगा, आणि त्या 7 गोष्टी मी आता नाही सांगणार। आप छोटा सांस ले लो। छोटा श्वास घ्या। बोले करते क्या है कि वो बात अगर आज प्रभु नहीं आया तो आणि प्रभू जर आज नाही आला तर कल आपको बताएगी। उद्या सांगेल। प्रभु ये वचनों की तरह आप सबको आशीष दे, या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्या प्रत्येकाला आशीर्वाद देव। प्रभु को महिमा मिले। देवाचा गौरव असो। आमेन।